आहे. प्लीज इथे सगळ्यांनी आपापले कॅमेरे ऑन ठेवावेत आणि रिक्वेस्ट आहे की डायरी पेन घेऊन बसावं, कारण इथे खूप महत्वाची माहिती दिली जाणार आहे आणि काही डेमो घेतले जाणार आहे. तर डायरी आणि पेन इथे खूप आवश्यक आहे. थँक्यू. ज्यांनी ज्यांनी कॅमेरे ऑन ठेवलेले आहेत, थँक्यू. आणि शक्यतो एका जागी स्थिर बसा आणि जेवढं तुम्हाला स्थिर बसून छान लक्ष देऊन ऐकता येईल, तर तेवढा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. थँक्यू. ज्यांनी ज्यांनी कॅमेरे ऑन केलेले आहेत, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा स्वप्रेरित रेकी हिलिंग वेबिनार मध्ये आपलं स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे. स्वप्रेरित नाव देण्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आज तुम्ही जाणून घ्यायला आलात की रेकी म्हणजे काय. वेळात वेळ काढून तुम्ही जाणून घ्यायला आलेले आहात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रेकी ऊर्जेद्वारे आपल्या शरीरातील ऊर्जा. माझा आवाज सगळ्यांना येतोय का? प्लीज थंब करा. माझा आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? ओके. थँक्यू. थँक्यू. स्वप्रेरित नाव देण्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. रेकी ऊर्जेद्वारे आपल्या शरीरातील ऊर्जा चक्रे आणि त्यांची शक्ती जाणून घेऊन आपल्याला इथे सेल्फ कॉन्फिडन्स परत मिळवायचा आहे, म्हणजे आत्मविश्वास परत मिळवायचा आहे. फक्त कशा पद्धतीने की स्वतःला प्रेरित करून स्वतः मधली अंतरशक्ती, जी नैसर्गिक ऊर्जा आहे, प्राणशक्ती आहे, त्याला आपण चैतन्य शक्ती असंही म्हणतो. तर ही जी चैतन्य शक्ती आहे, प्राणशक्ती आहे, जी आपल्याला जन्मतः मिळालेली आहे सगळ्यांना, तर तीच आपल्याला स्वतःला प्रेरित करायची आहे. आणि सकारात्मक विचारांनी ही ऊर्जा आपल्याला कशी बॅलन्स करता येणार आहे, संतुलित ठेवता येणार आहे आणि आपल्याला त्याच्यातून लाईफ टाइम जीवनभर आपल्याला तिथे कसं टिकून ठेवायचंय आणि त्याचा उपयोग आपल्या घडामोडींमध्ये रोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग करायचा आहे. आणि ह्या स्वप्रेरित ऊर्जेमुळे आपल्याला वारंवार एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार आहे आणि आपल्या जीवनाकडे बघण्याचा उद्देश साध्य होणार आहे. म्हणून इथे स्वप्रेरित हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि पुन्हा खरंच सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी माझं इंट्रोडक्शन देईल. माझं नाव तुम्हाला इथे शेअर होईल. स्वप्रेरित रेकी हिलिंग फाउंडेशनच्या आपल्या इथे स्लाइड स्क्रीन शेअर होईल. माझं सेल्फ इंट्रोडक्शन आहे. मी सरिता डोंबाळे, रेकी ग्रँड मास्टर, प्रोफेशनल टॅरो ट्रीडर, एंजल थेरपिस्ट, डाउजिंग थेरपिस्ट, NLP आणि प्राणिक हिलिंग. आणि इथे विशेष म्हणजे पॉवरफुल स्विचवर्ड्स 350हून अधिक, जे आपल्याला रोजच्या जीवनात सहजपणे वापरून खूप गोष्टींमध्ये रिझल्ट मिळू शकतात. आणि मी ट्रेनिंग पण घेते, कन्सल्टिंग आणि काउन्सिलिंग पण करते. धन्यवाद. या वेबिनार मधून आपण निश्चितच खूप काही घेऊन जाणार आहोत, म्हणजे खूप काही शिकायला मिळेल अशी आशा आहे आणि एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल याचा आनंदच आहे. तुम्ही इथे जोडले गेलेला आहात, म्हणजे युनिव्हर्सलची इच्छा आहे की चला आपण आज कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, रेकीच्या निमित्ताने जोडले गेलेलो आहोत. म्हणजे युनिव्हर्सलनेच आपल्याला सिलेक्ट केलेलं आहे. आणि नक्कीच आज तुम्ही खूप काही घेऊन जाल. आपलं जीवन स्वतःकडून तुमच्यासाठी काही करत नाही, ते तुमच्या भावनांवर प्रतिक्रिया करत असतं. जीवनात जे काही सुख आहे
दुःख आहे ते आपणच ओढवून घेतलेलं असतं. म्हणजे काय, की इथे आपण म्हणतो की कळत नकळत सगळ्या गोष्टी घडतात. कारण आपणच या जीवन चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक आहोत. जीवन बदलू इच्छित असाल तर संघर्ष करायला पाहिजे की नाही पाहिजे? संघर्ष तर सगळेच करतात, पावलोपावली संघर्ष करतात. पण तो संघर्ष जर टाळायचा असेल तर तिथे प्रेमाची भावना उत्पन्न झाली पाहिजे. म्हणजे काय, की आपण जे काही बोलतो, जे काही करतो, कृती असेल, आपल्या सवयी असतील, त्या पुन्हा पुन्हा आपल्याकडेच येत असतात. म्हणजे काय, की जसं आपण एखाद्या उंच डोंगरावरून आवाज दिला की काय होतं, आपलाच प्रतिध्वनी आपल्याला 3 ते 7 वेळा रिव्हर्स येतो. तसंच असतं, की आपल्या वागण्यात काय चूक होतीये ह्याच्याकडे प्रथम पाहिले पाहिजे. म्हणजे जे आपण बोलू तेच होतं, तर ते कसं आपण पुढे बघूया. म्हणजे काय, की तुम्ही आतापर्यंत जे जे करत आहात तेच तेच परत येत आहे. मग तुम्ही म्हणाल की कोण दुःख मागेल स्वतःसाठी? नाही ना. तर आपण एखाद्यावर राग केला तर आपल्याला इतरांकडून रागच मिळणार आहे. पण इथे जर आपण प्रेम दिलं तर निश्चितच प्रेम मिळणार आहे. म्हणजे इथे तुमच्या विचारांवर काम करायचं आहे आणि ऍक्शन म्हणजे काय, क्रिया करायची आहे. एक पाऊल उचलायचं आहे ठामपणे. तर तेच आहे रेकी, आपण पुढे जाणून घेणार आहोत. इथे प्रथम आपण थॉट्स आणि फिलिंग्स म्हणजे काय, की आता समजा आनंद, आपल्याला खूप आनंद झाला म्हणजे आपल्या माइंड मध्ये खूप असं फिलिंग झाले आनंदाच्या, तर बॉडी काय करणार आहे, तो आनंदच बाहेरून दाखवणार आहे. म्हणजे काय, की आपण खूप खुश असतो तर चेहऱ्यावर सुद्धा दिसतो, छान स्माइल येते खुश असल्यावर. असे छान ते आपली बॉडी रिॲक्ट करत असते. दुःखात सुद्धा आपली बॉडी अश्रूंद्वारे किंवा आपल्या चेहऱ्यावर ते दिसत असतं. म्हणजे या सगळ्यावर काय आहे, की आपलं संपूर्ण मन अवलंबून आहे. इथे बुद्ध सांगतात की जो विचार कराल ना तसंच तुम्ही घडाल. जे तुम्ही फील कराल तेच तुम्ही अट्रॅक्ट कराल. आणि जे तुम्ही इमॅजिन कराल म्हणजे काय, की कल्पना कराल, तर तेच तुमच्या लाईफ मध्ये क्रिएट होणार आहे. म्हणजे काय, की आपण जसा विचार करू तसंच घडतं. ह्याच्यावर तुम्हाला वाटेल की अरे असं कसं, कोण हे करेल. पण इथे एक लक्षात घ्या, की जे बी पेराल तेच उगवेल. म्हणजे काय, की आपण चांगले थॉट्स जर आपल्या माइंडमध्ये आणले तर निश्चितच समोर रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्हच दिसणार आहे. म्हणजे इथे मी उदाहरण देईन, की आंब्याची कोय लावली तर निश्चितच आंबे येतील. पण ही एक कोय म्हणजे हे एक बी, याच्यामधून ह्या एक झाड, मोठं झाड तयार होतं आणि त्या झाडातून खूप सारे आंबे मिळतात. म्हणजे काय, मल्टिपल, दुप्पट तिप्पट दहापट आपण ते हे नाही करू शकत, की एका बी पासून आपल्याला एवढं मोठं झाड आणि त्याच्यातनं इतकी फळं, मल्टिपल फळं मिळत आहेत. तसंच आहे आपल्या शरीरातलं सुद्धा. म्हणजे आपल्या माइंडमध्ये एक बी, चांगल्या विचारांचं एक बी रुजवलं तर निश्चितच ते बी मल्टिप्लाय मध्ये म्हणजे काय, की द्विगुणित होऊन पुढे पुढे ते आपले बॉडी पण एक्सेप्ट करते आणि तसेच रिझल्ट आपल्याला समोर दाखवते. म्हणजे काय, की एक वाईट विचार बॉडी मध्ये आला म्हणजे काय, की मी आजारी आहे, मला असंच आहे, फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, मला ह्याच्याबद्दल खूप वाईटच वाटतं, मला ही व्यक्ती बघितली की खूप राग येतो, किंवा ही व्यक्ती समोर आली की, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग असेल, द्वेष असेल, तो घट्ट मनात साठवून ठेवलेला असतो. ह्याला आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे. हे जे डोकं आहे तर त्याच्यामध्ये चांगले विचार भरायला जागाच नाही ठेवलेली आपण. म्हणजे काय, की आधी ते रिकामं करावं लागणार आहे आपल्याला. राग, द्वेष, मत्सर, कोणाबद्दल कुठलीही भावना असेल, नेगेटिव्ह थॉट्स असतील, प्रथम ते आपल्याला काढून टाकायचे आहे. तेव्हा कुठेतरी आपल्याला हे रेकी आणि चांगले थॉट्स कसे कनेक्टिव्हिटी आहे ते आपल्याला समजणार आहे.
म्हणजे काय की इथे प्रथम आपल्याला स्वतःवर काम करायचं आहे. स्वतःवर काम करताना मी इथे सांगेन की पहिलं पाऊल आपल्याला कोणाला बदलायला नाही जायचंय. म्हणजे मी इथे सांगेन की दुसऱ्यांना बदलायचंच नाहीये आपल्याला बिलकुल इथे. आपल्याला इथे स्वतःवर काम करायचं आहे. म्हणजे मी थोडक्यात इथे सांगेन की आपल्या माइंडमध्ये, आपल्या बॉडीमध्ये ना 37 ट्रिलियन सेल्स असतात. म्हणजे काय की 37 लाख करोड कोटी सेल्स असतात. ते आपल्या विचारांवर चालतात. म्हणजे काय की आपले विचार ते सेल्स ऐकत असतात. तुम्हाला वाटेल की हे कसं आहे, पण हे तितकंच खरं आहे. ही 37 ट्रिलियन सेल्स आपलं ऐकत असतात, आपले विचार ऐकत असतात. म्हणजे मी मगाशी सांगितलं की मला बरं वाटत नाहीये, मला बरं वाटत नाहीये, असं आपण वारंवार त्या बॉडीला सांगितलं. पण नुसतं डोकं दुखत असेल तर पूर्ण बॉडी दुखायला लागते, बॉडी पेन व्हायला लागतं. म्हणजे आपण म्हणतो की हा डोकं दुखतंय माझं, मला बरं वाटत नाहीये, मला बरं वाटत नाहीये. पण म्हणजे इथे ते सेल्स ते थॉट आपले ऐकतात आणि त्याच्यावर ऍक्शन करतात आणि मग ते बाहेरून दिसायला लागतं. मग त्याऐवजी जर आपण पॉझिटिव्ह थॉट ठेवला, म्हणजे काय की मी निरोगी आहे, भले माझं डोकं दुखतंय, भले मला इकडे लागलंय, माझा हात दुखतोय, XYZ, पण इथे जर तरी सुद्धा आपण स्वतःला, स्वतःतल्या ऊर्जेला जर पॉझिटिव्ह सकारात्मक त्याला पाठबळ दिलं, म्हणजे काय की इथे मी निरोगी आहे, मी आनंदी आहे, माझं फायनान्शियली खूप छान आहे, मी खूप खुश आहे, आनंदात आहे, मी शांत आहे, अशा जर गोष्टी वारंवार त्या माइंडला सांगाल तर ते तसंच होईल. त्यामुळे तुम्ही इथे स्वतःवर काम करायचं आहे. म्हणजे काय की स्वतःला चांगल्या थॉट्सने म्हणजे एम्पॉवरिंग करायचंय, स्वतःला आपल्याला चेअरअप करायचंय आणि स्वतःतली ही सकारात्मक ऊर्जा त्या शब्दातून द्यायची आहे. आणि मग ती बॉडी आपल्याला फिट आणि फील बेटर आणि सगळे रिझल्ट पॉझिटिव्ह देणार आहे. हा चेंज टू वे म्हणजे काय बदलाकडे जाण्याचा मार्ग आहे, सगळ्यात मोठा मार्ग आहे की स्वतःवर काम करायचं आहे. तर आता इथे मी छोटासा डेमो घेईल. सगळ्यांनी पेपर पेन रेडी असेल तर प्लीज सगळ्यांनी रेडी राहा. आणि मी इथे सांगेल की पेपर पेनवर 1 मिनिटामध्ये तुम्ही किती शून्य लिहू शकता ते थोडस चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करा प्लीज. की तुमची कॅपॅसिटी सांगायची, अंदाज आहे की मला असं वाटतं मी 1 मिनिटात 30 40 50 इतके झिरो काढू शकेन, शून्य काढू शकेन. प्लीज चॅटबॉक्स मध्ये प्लीज शेअर करा सगळ्यांनी. अंदाज इथे चॅटबॉक्स मध्ये टाईप करा की मी 1 मिनिटात किती शून्य काढू शकेन. लक्षिका मॅम म्हणतात 50, नीता मॅम म्हणतात 45, जगदीश सर म्हणतात 50, मधुरा मॅम बोलतात 60. ओके, येस 65. दिशा मॅम बोलतात ओके. प्रणिता ओके 70. व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू. चला जागरूक आहात. थँक्यू, थँक्यू सो मच. तर आता मी टाइमर लावणार आहे. त्या टाइम मध्ये तुम्हाला 1 मिनिटात शून्य जितके काढता येतील तितके काढायचे आहेत. तर तुमचा टाइम स्टार्ट होतोय आत्ता. स्टार्ट. 47, 42, 20,
10, 7, 4, 3, 2, 1. स्टॉप. सगळ्यांनी स्टॉप करायचं आहे. थँक्यू, थँक्यू. आता तेच झिरो जे आहे, शून्य जे आहे, ते प्लीज काउंट करून चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. शून्य काउंट करा. आणि चॅटबॉक्स मध्ये पुन्हा टाईप करा की तुमचे किती शून्य झालेले आहेत. जगदीश सर 130, नीता मॅम 119, महेश सर 105, लक्षिका मॅम 90, मधुरा मॅम 150. व्हेरी गुड. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. हा डेमो घेण्यामागे एकच मी सांगेन की तुम्ही आधी काय तुमची कॅपॅसिटी लिहिली होती, अंदाज किती लिहिला होता? लक्षात येतंय? अंदाज तुम्ही लिहिला होता 50, कोणी 60, कोणी 70. ओके. म्हणजे काय, इथे आपल्याला, इथे कोणी सांगेल अनम्यूट करून प्लीज? ज्यांनी कॅमेरे ऑन नाहीये, दिशा मॅम, ज्योती मॅम, तुमचा अंदाज, आधीचा अंदाज आणि आत्ता काढलेली शून्य कोणीतरी अनम्यूट करून प्लीज शेअर करा. मी 45 सांगितले होते मॅडम, आणि माझे 119 झालेत. वाव, व्हेरी गुड मॅम, थँक्यू. आणखी कोणी शेअर करू इच्छिता? मॅडम मी ऍक्च्युली 70 म्हणजे लिहिलं होतं, पण ऍक्च्युली 169 झालेत. वाव, व्हेरी गुड. खरंच हे काढण्यामागे किंवा हे डेमो घेण्यामागे मधुरा मॅम बोला. हा, मी 60 बोलले होते, पण माझे 150 झाले. वाव. म्हणजे काय की हा डेमो घेण्यामागे मला इथे एकच सांगा. आणखी कोणी शेअर करतंय इथे? प्रतिमा, प्रतिमा मॅम प्लीज तुमचा. हा, हा. ऍक्च्युली मला 70 वाटले होते, पण एक्झॅक्टली मी 169 ड्रॉ केले. वाव, व्हेरी नाईस. आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे. हा डेमो घेण्यामागे माझं एकच कारण आहे छोटस, की बिलीव, स्वतःवर बिलीव, म्हणजे आपली ताकद असते खूप करण्याची. म्हणजे काय की आपली कॅपॅसिटी आपण माइंड मध्ये सेट केलेलं आहे की माझे एवढे होणार आहे, पण त्याच्या पलीकडे आपली एनर्जी आहे, आपली ऊर्जा आहे हाय. म्हणजे काय की आपण ते करू शकतो. ह्याच्यावर जर तुम्ही बिलीव ठेवलात ना, तर निश्चितच आपल्याला रिझल्टही इतके छान मिळतात. म्हणजे इथे एक काम करायचंय, मगाशी मी म्हणाले की स्वतःवर काम करायचं, इथे कोणालाही बदलायला जायचं नाही. इथे आपल्याला प्रथम स्वतःवर काम करायचं आहे. बरोबर? आपल्याला स्वतःला चांगल्या विचारांचं बी, आपली ताकद, आपली ऊर्जा शक्ती जाणून घ्यायची आहे की हे मी करू शकतो, करू शकते, हे स्वतःला सांगायचं आहे. म्हणजे काय की म्हणजे सकारात्मक विचारांचं बी, प्रेम, आनंद, करुणा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्याकडे रुजवायच्या आहेत. आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे, स्वतःवर ह्या गोष्टींवर काम करायचं आहे. हा, तुम्ही म्हणाल हे काय लगेच होणार आहे का? 2-3 दिवसात होईल? थोडी नाही होणार. पण एक पाऊल उचलणं म्हणजे काय की त्याच्यावर ऍक्शन घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण एक पाऊल उचलणार, तर निश्चितच ते आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. चांगल्या विचारांची जोड नेहमीच आपल्याला चांगलेच रिझल्ट देतात. म्हणजे काय की आपण इथे विचारांची समज, बुद्धी डेव्हलप करायची आहे, आणि ही नक्कीच रेकीमध्ये आल्यावर होते. आणि त्याचे रिझल्टही आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला लागतात. आणि नक्कीच जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर आपल्याला मार्ग सापडतो.
आज इथे सगळे जॉईन झालेले आहात, याचा अर्थ असा आहे की आपण काहीतरी जाणून घ्यायला इच्छुक आहात, नवीन काहीतरी शिकायला इच्छुक आहात. तर आपण इथे आता आजच्या वेबिनार मध्ये काय काय शिकणार आहोत, काय माहिती घेणार आहोत ते पाहणार आहोत थोडक्यात. ओके, आज इथे आपण जाणून घेणार आहोत रेकी म्हणजे काय, आणि रेकीचा आपण इथे थोडक्यात पूर्व इतिहास जाणून घेणार आहोत, आणि रेकी कशी काम करते. सगळ्यांना वाटेल की रेकी काय आहे, पुढे मी एक्सप्लेन करेनच. रेकी कशी काम करते आणि 7 चक्र आणि त्याची कार्य ते आपल्या शरीराशी, आपल्या आयुष्याशी कशी निगडीत आहेत ते एक्सप्लेन केलं जाईल पुढे. आणि रेकी शिकण्याचे फायदे काय, सर्वात महत्वाचे इथे आहे की रेकी समजलं आपल्याला, समजा रेकी सांगितलं, रेकी का शिकायची कळालं, रेकीचा इतिहास समजला, पण ही रेकी का शिकायची, त्याचे फायदे काय, आपल्या जीवनात येणारा ताण, तणाव, चिंता, फायनान्शियली आर्थिक अडथळे, ह्या सगळ्या गोष्टींवर हे कसं काम करतं, तर निश्चितच हे जाणून घेणार आहात. त्याच्यामुळे वही पेन जवळ ठेवा आणि नक्कीच रेकी का शिकणं आवश्यक आहे हेही त्याच्यातनं जाणून घेणार आहोत. त्यासाठीच हा आजचा वेबिनार आहे. चला आपण पुढे जाऊया. रेकी म्हणजे काय, सगळ्यांना स्क्रीन शेअर झालीये? प्लीज थंब करा. स्क्रीन दिसते क्लिअर, व्यवस्थित? व्हेरी गुड, थँक्यू. ओके ओके, थँक्यू 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 सगळ्यांना. इथे आपण प्रथम जाणून घेणार आहोत रेकी म्हणजे काय. रेकी म्हणजे मुळातच जन्मतः सगळ्या सजीव गोष्टींमध्ये मुळात नैसर्गिक ऊर्जा जी आहे ती आपल्यात आहे. म्हणजे काय की नैसर्गिक ऊर्जा आपल्या शरीरात मुळातच आहे. आपलं जसं की आपली बॉडी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पंचमहाभूत म्हणजे काय, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, पाताळ. ओके, तर ह्या सगळ्यांनी जसं आपलं ब्रह्मांड बनलंय, विश्व बनलेलं आहे, तसंच आपली बॉडी सुद्धा ह्या 5 तत्वांनी बनलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळी कनेक्टिव्हिटी कशाशी आहे, ऊर्जेशी आहे. हा सगळा संबंध ऊर्जेशी येतो. म्हणजे काय की ब्रह्मांडीय ऊर्जा शक्तीशी येतो. आता इथे रे की, रे म्हणजे युनिव्हर्सल, सार्वत्रिक, आणि की म्हणजे जीवन ऊर्जा, लाईफ एनर्जी. इथे आपण युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी असं म्हणतात. याला आपण प्राणशक्ती म्हणतो, चैतन्य शक्ती म्हणतो, आणि आपण इथे नैसर्गिक ऊर्जा शक्तीही म्हणतो, की जी सगळ्या सजीवांमध्ये जन्मतः दिलेली असते. फक्त त्याला आपण डेव्हलप करणं आणि त्याच्यातून आपल्या शारीरिक, मानसिक आणि येणाऱ्या सगळ्या फायनान्शियली अडथळ्यांना किंवा आपण निरोगी राहण्यामध्ये ह्याचा काय सहभाग आहे ते जाणून घेणार आहोत. रेकी ही मुळातच जपानी आहे, सॉरी, जपानी शब्द आहे रेकी हा. हा मुळात त्याचा उगम भारतातूनच आलेला आहे. तिबेटी आणि भारतीय ह्याच्यातून आलेला आहे उगम. आणि पुढे आपण इथे रेकीचा पूर्व इतिहास मध्ये स्क्रीनवर पाहाल की इथे डॉक्टर मिकाऊ उसुई यांचा, फाउंडर ऑफ रेकी, त्यांचा फोटो आहे. तर हे रेकीचे फाउंडर आहेत. तर रेकी ही उपचार पद्धती सुमारे 2500 वर्षांपूर्वी प्रचलित झाली आहे. आणि इथे त्यांनी, डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी 1920च्या शतकात जपानमध्ये पुन्हा शोधून विकसित केली. म्हणजे काय की ह्याचा उपयोग, ह्या एनर्जीचा हाताद्वारे, स्पर्श चिकित्सेद्वारे आजार आणि आपल्या बाकीच्या गोष्टींवर त्याचा कसा उपयोग होईल, लोकांचे आजार कसे दूर होतील, त्याच्यावर त्यांनी प्रचलित केली, विकसित केली. आणि म्हणून डॉक्टर मिकाऊ उसुई यांना रेकीचे जनक म्हणतात, फाउंडर म्हणतात. कारण रेकी हे भारतात सुद्धा होती.
भारतीय म्हणजे काय, ब्रह्मांडीय ऊर्जेची प्राणशक्ती म्हणून, चैतन्य शक्ती म्हणून अशा वेगवेगळ्या नावांनी प्रचलित होतीच. पण ती स्पर्श चिकित्सेसाठी म्हणजे काय, की हाताच्या स्पर्शाद्वारे आपण आजार कसे दूर होऊ शकतील, तर हा जो उपचार पद्धती आहे हा फक्त डॉक्टर मिकाऊ उसोईंनी प्रचलित केला, विकसित केला. आणि त्याचा आपण म्हणलं की ऊर्जा संतुलनासाठी कसा उपयोग होतो, की म्हणजे जीवन शक्तीवर भर दिलाय ग्रंथांमध्ये आणि प्राचीन आपल्या भारतीय सगळ्या ग्रंथांमध्ये या जीवन शक्तीवर भर दिलेला आहे. जसं की प्राणायाम आणि आपल्या शरीरात असलेल्या चक्रांवर आधारित उपचार कसे केले जातात आणि त्याच्यातून ताण तणाव चिंता डिप्रेशन, आज इतक्या गोष्टी आपल्याकडे आहेत की कोणी असा नाहीये की तो शांत समाधानी हॅप्पी 100% आहे. तर हे सगळं नक्कीच रेकीमध्ये आल्यावर आपल्याला मिळतं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एक पाऊल उचलायचं आहे की स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःतल्या ऊर्जेला संतुलित बॅलन्स कसं करायचं आहे हे रेकीत आपण जाणून घेणार आहोत. आणि पुढे आपण मी इथे सांगेल की रेकी कशी काम करते. रेकी कशी काम करते, रेकी ही एक प्राचीन उपचार पद्धती आहे, आत्ताच सांगितलं. आणि जीवन ऊर्जेचा संतुलनावर कसं त्याचा आधार आहे, आधारित आहे. आता शरीरात 7 चक्रे असतात, ऊर्जा केंद्र 7 चक्रे आहेत आपल्या. आणि त्याचा ऊर्जेचा प्रवाह सुधारून म्हणजे काय, की ती ऊर्जा बॅलन्स कशी ठेवायची आहे, त्याच्यामुळे आपले शारीरिक मानसिक तणाव कसे कमी होणार आहे. तर त्याच्यासाठी रेकी कशी काम करते, मी इथे सांगेल की रेकी ही पूर्ण वैश्विक ऊर्जा आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं की संपूर्ण विश्व वैश्विक ऊर्जेने म्हणजे इथे विद्युत चुंबकीय तरंगाने बनलेली ही एक ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा एक गतिमान आणि परिवर्तनशील असते, ही कधीही नष्ट होत नाही. प्रत्येक सोलमध्ये प्रत्येक ह्युमन बॉडीमध्ये ही प्रवाहित होत असते, इतक्या सहजपणे प्रवाहित होत असते. पण हिला संतुलित ठेवणं फार गरजेचं असतं. त्याच्यातून असंतुलित राहिल्याने म्हणजे इनबॅलन्स झाल्याने की कसं त्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर जीवनावर होतो हे आपण इथे पाहणार आहोत. ही ऊर्जा म्हणजे रेकीची ऊर्जा ही अक्षय असून ती फक्त रूपांतरित होते. ओके, म्हणजे काय की याचा आपण आपल्या शरीरात आपल्या मनात जर नेहमी आपल्या दोन्ही थॉट्स चालू असतात, सकारात्मक नकारात्मक सगळ्या गोष्टी चालू असतात आणि आपण ह्याच्याशी संघर्ष करत असतो कायम, की काय वाईट काय चांगलं ह्या गोष्टींशी संघर्ष करतो. माझ्या बाबतीत असंच होतं, माझ्या बाबतीत तसंच होतं, ह्या सगळ्या गोष्टींशी आपण संघर्ष करत असतो. तर इथे जाणून घ्या की आपल्या प्राण ऊर्जा जी शक्ती आहे ती ह्या सगळ्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह थॉट्सचा सगळा जो गोंधळ आहे संघर्ष आहे त्याच्यामुळे असंतुलित होते. असंतुलित होते म्हणजे काय, इनबॅलन्स होते. त्याच्यामुळे आपण कोणत्या ना कोणत्या शारीरिक मानसिक आर्थिक दृष्ट्या आपण तिथे आजारी असो किंवा अडथळे येतात, आपण त्याला भावनिक आजाराला बळी पडतो. आपण इथे सूक्ष्म रेकी म्हणजे शरीरावर रेकी उपचार पद्धती केल्याने काय होतं की ही जी नेगेटिव्ह ऊर्जा आहे तर ही बाहेर काढली जाते. म्हणजे मी मगाशी म्हणाले की आपल्या डोक्यातला साठलेला कचरा काढायचा कसा. काढायचा कसा म्हणजे काय, की काहीतरी चांगलं भरण्यासाठी तिथे रिकामं तर हवं. कोणाबद्दल राग आहे द्वेष आहे, कोणाबद्दल खूपच आपण मनात भावनिकदृष्ट्या खूप कनेक्टिव्हिटी आहे, कोणाबद्दल राग धरून ठेवलेला आहे, किंवा पैशा बाबतीत सुद्धा आपल्याला भीती आहे की नाही बाबा पैसा कमवणं फार कठीण आहे. पण असं नाही. जर ह्या गोष्टींना आपण सकारात्मक त्याला आपण पाठबळ दिलं, त्याला आपण म्हणतो की एक पॉलिश केलं,
तर निश्चितच तसेच रिझल्ट आपल्या आयुष्यात येतात आणि जीवन निश्चितच सकारात्मक दृष्टीने बदलतं. आता रेकी कशी काम करते ह्याच्यासाठी मी एक आता इथे डेमो घेणार आहे, प्रॅक्टिकल घेणार आहे. सगळे रेडी आहात? प्लीज चॅट बॉक्स मध्ये थंब दाखवा की रेकी कशी काम करते. उत्सुक आहात का तुम्ही की आम्हाला समजून घ्यायचंय की रेकी कशी काम करते? थंब करा चॅट बॉक्स मध्ये. तुम्हाला ह्या प्रॅक्टिकलने निश्चितच हे समजणार आहे की रेकी जे डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी स्पर्श चिकित्सेने म्हणजे हाताद्वारे कसे आजार बरे केले, कसे प्रॉब्लेम सगळ्यांचे सॉल्व्ह केले, हे जाणून घ्यायचं असेल प्रॅक्टिकल तर प्लीज थंब करा चॅट बॉक्स मध्ये. आणि कॅमेरे ऑन केल्याने आणखी सुंदर ही ऊर्जा कनेक्ट होणार आहे तुमच्याशी माझी, तर तेही तुम्ही फील करणार आहात. तुम्हाला ती जाणवणार आहे की रेकी स्पर्श चिकित्सा त्याने उपचार पद्धतीला कसं हे होत आहे. थँक्यू, सगळे थंब करतायत. व्हेरी गुड. एक्सायटेड आहात? येस, येस टाईप करा. व्हेरी नाईस. छान स्माइली चेहरे दिसत आहेत, उत्साहित चेहरे दिसत आहेत. जयश्री मॅम, व्हेरी नाईस, थँक्यू. चला आपण इथे प्रॅक्टिकल करणार आहोत. म्हणजे रेकी हाताद्वारे कशी ऊर्जा आपली प्रवाहित होते, कशी ट्रान्सफर होते, कशी आपल्याला मिळते, आपण ती ऊर्जा कशी डेव्हलप करू शकतो, हा प्रॅक्टिकल डेमो आहे. ह्याच्यासाठी आहे. म्हणजे काय की ही रेकीची जी शक्ती आहे ना ती अतिशय प्रभावशाली, इतकी शक्तिशाली आहे ना की त्याचा परिणामकारकच रिझल्ट मिळतो आपल्याला. ओके, चलो करूया. चला सगळ्यांनी हात शेक करायचे आहेत. आधी तुम्ही माझं पहा स्क्रीनवर, मी काय करणार आहे ते आधी पहा, मग मी ऑर्डर तुम्हाला केल्यानंतर आपण हे प्रॅक्टिकल करायचं आहे. आधी मी काय करते त्याच्याकडे नीट लक्ष द्या. मी हात 1 to 10 काउंटिंग पर्यंत शेक केला आहे. का केला आहे? का तर हातावरचे 127 ॲक्युप्रेशर पॉइंट ऍक्टिव्ह करतोय आपण. तशी थंडी पण आहे बाहेर, ऊर्जा मिळतो ना, आपण म्हणतो ना खूप थंडी वाजते, मला ऊर्जा हवी आहे, तर ही ऊर्जा इथूनच येते. ओके, प्रथम आपण हात शेक करणार आहोत आणि दोन्ही हात लांब घेऊन जायचे आहेत. पुन्हा हळूच जवळ आणायचे आहेत. पुन्हा लांब घ्यायचे आहेत, जवळ आणायचे आहेत. हळूहळू ते जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा. ओके, चल स्टार्ट. सगळ्यांनी मस्त हात शेक करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूच हात लांब करायचे, हळूच हात जवळ आणायचे आहेत. हळू एकदम प्रेमानं करायचंय, काही घाई करायची नाहीये. इथे इथे आपली ऊर्जा जागृत होणार आहे. हातातून प्रवाहित कशी होणार आहे, रेकी कशी काम करते ह्याचं प्रॅक्टिकल इथे तुम्हाला फील होणार आहे. हळूच हात लांब घ्यायचे आहेत, हळूच हात जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे. एकदम प्रेमाने करायचंय. तुम्ही स्क्रीनवर पाहताय, हळूच हात लांब घ्यायचे आहेत, हळूच जवळ आणायचे आहेत. जवळ आणल्यानंतर एक जडपणा आलेला असेल इथे, आणि जसं आपण हवेचा फुगा हातात धरल्यावर प्रेस केल्यावर कसं फील होतं ते फील करा, जाणून घ्या. फील करा, फील करा. मध्ये असं एखादा बलून पकडला आणि त्याला आपण अलगद हाताने असं स्पर्श केल्यानंतर, प्रेस केल्यानंतर कसं छान असं जाणवतं आपल्याला. येस, व्हेरी गुड. एकदम प्रेमानं करायचं आहे लक्षिका मॅम. एकदम प्रेमानं हात लांब घ्यायचे, जवळ आणायचे आहेत, हळूच जवळ आणायचे आहेत.
आणि आपल्या हातात बलून असल्याचं फील होत आहे. मग तो हळूच तुम्ही हात असा ट्विस्ट करून बघायचा, अलगद जसं आपण त्याला गोल पद्धतीने फिरवतोय. फील करा. पुन्हा असं दाबण्याचा प्रयत्न करा. एकदम प्रेमानं, हळूवार, हातातनं येणाऱ्या ह्या ऊर्जेला, प्रवाहित झालेल्या ऊर्जेला फील करा. फील करा. फील होत आहे. फील होत आहे. येस. थँक्यू. प्लीज आता अनम्यूट करून मला सांगाल एकेकाने की फील झालंय का, ही ऊर्जा फील झाली का हातातून? येस. अं, कोण सांगते इथे? लक्षिका मॅम. येस, बोला मॅम. झालं, फील झालं. येस. म्हणजे आता दुसरं इथे जयश्री मॅमचं पण अनम्यूट आहे. जयश्री मॅम प्लीज जड झाले होते मॅडम हात. खूप छान, खूप छान. रेकी थँक्यू. कशी काम करते हे खूप महत्वाचं आहे, की प्रत्येकाकडे ऊर्जा आहेच. कारण ऊर्जेशिवाय बॉडीच नाहीये आपली, एनर्जी शिवाय बॉडीच नाहीये. तर इथे मी सांगेल की आपल्या हातातून आपण कशी रेकी काम करते हा डेमो होता. आत्ताच तुम्ही केलं, अजून तर पुढे खूप बघायचंय तुम्हाला. ओके, आता इथे गौरी मॅम शेअर करतायत, प्लीज. हो मॅडम, असं मॅग्नेटिक फील्ड सारखं जाणवलं. मगाशीच मी म्हटलं की विद्युत चुंबकीय तरंग म्हणजे मॅग्नेटिक फोर्स, एनर्जी ती आपल्याला फील होते. त्याशिवाय नाहीच आहे, एनर्जी शिवाय कोणीच नाहीये इथे, प्रत्येकात एनर्जी आहे. ओके, आणखी कोणी शेअर करू इच्छित? मॅग्नेट सारखं झालं आणि गरम हात झाले आणि असं येस, काहीतरी मध्ये असल्यासारखं जाणवलं. नक्कीच. एकदम परफेक्ट वेवर आहात तुम्ही. इथे हा प्रॅक्टिकल घेण्यामागे की रेकी कशी काम करते, सगळ्यांना प्रश्न पडत असेल, हे काय आहे, हाताने नुसतं कुठे होणार आहे का आजार बरे? बरोबर आहे ना? प्रश्न पडले पाहिजेत. म्हणजे काय की आता हातातनं कसं बाबा रेकी, रेकी समजलं आम्हाला. रेकी म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ही आपल्यातच आहे, ही विद्युत तरंगांनी बनलेली आहे आणि ती प्रवाहित होते. ती कशी प्रवाहित होते हा डेमो तर पाहिला तुम्ही, प्रॅक्टिकल केलं. पण ह्याचा उपयोग आपल्याला आपल्या लाईफ मध्ये, आपल्या जीवनामध्ये कसा आणायचा आहे. म्हणजे आता माझं डोकं दुखतंय, तर हिलिंग दिल्याने, म्हणजे मी एक एक्झाम्पल देते. कोणाचं डोकं दुखतंय तर आपण हे सकारात्मक ऊर्जा त्या ज्या व्यक्तीचं डोकं दुखतंय त्या व्यक्तीकडे आपण देणार आहोत. ती इथून प्रवाहित होऊन त्या व्यक्तीशी कनेक्ट होते, मर्ज होते आणि त्याला रिझल्ट मिळतात. ओके, हे प्रॅक्टिसने होतं, एवढंही लक्षात ठेवा. एक पाऊल तुम्ही उचला, ऍक्शन घ्या आणि निश्चितच आपल्या, म्हणतो ना की औषधाशिवाय जीवन जगायचं असेल ना तर रेकीला जोडा आणि आनंद घ्या, शांतता, समाधान. आपण इथे आपल्याला खूप गरजेचं आहे. आपण नुसतं धावतो, आपल्याला हे हवंय, ते हवंय, सगळ्या गोष्टी हव्या असतात, पण कोणी म्हणत नाही की मला शांतता हवी आहे, मला सुख आणि म्हणतो ना की आनंद हवाय आणि तो आनंद मला दुसऱ्यालाही द्यायचा आहे. म्हणजे काय, जे मला हवंय ते आज इथे बसलेल्या सगळ्यांना हवं आहे. सुख, शांती, खूप पैसा हवा आहे, आर्थिकदृष्ट्या आपल्याला खूप फ्रीडम पाहिजे. म्हणजे जे हवं ते कसं मिळेल, तर हे निश्चितच मिळू शकतं आपल्या पॉझिटिव्ह थॉट्सने. त्या एनर्जीला तो थॉट्स पाठवला तर ती नक्कीच एनर्जी युनिव्हर्सलशी कनेक्ट होते आणि आपला संदेश त्या युनिव्हर्सलला पोहोचवते. आणि निसर्गाचं काम आहे, युनिव्हर्सल म्हणजे काय, निसर्ग ही नैसर्गिक ऊर्जा आहे. म्हणजे निसर्ग आपल्याला द्यायलाच बसलाय. तुम्ही पहा, आज आज आपली बॉडी आपण किती वापरतो? 10% वापरतो. बाकी 90% काय चाललंय, आपण आपला आपोआपच श्वास घेतोय. म्हणजे आपल्या नकळत आपण कामात आहोत तरी आपला श्वास चालू आहे की नाही आहे. आपण म्हंटल मी जेवतोय पण आता माझं नाही, मला पचवायचंच नाहीये, असं होईल का? नाही होणार.
न सांगता आपली गिरण चालूच आहे. चक्की पोटाची चालूच आहे. म्हणजे काय की आपण फक्त 10% काम करतोय. बाकी सगळं ही ऊर्जा काम करती आहे. जिथे मी म्हणलं पंचमहाभूते, आपलं श्वास घेण्याचं काम म्हणजे वायू, अग्नी, आपल्या पोटातलं सगळं डायजेस्ट होतंय, ऊर्जा निर्माण होते, अग्नी, पृथ्वी, आपण पाय ठेवलेत जमिनीवर, आधारावर त्या आपलं शरीर उभं आहे. बरोबर? आणि आकाश, इथून ऊर्जा सतत आपल्या शरीरात प्रवाहित होते. इथे टाळू आपली, आपण म्हणतो लहानपणी की टाळू भरली पाहिजे, असं आहे का? त्या टाळूला महत्व आहे. इथून आपली नैसर्गिक ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहित होते पूर्ण शरीरात, आणि ती सतत प्रवाहित असते. आणि आपल्याला म्हणतो ना की उत्साह असतो, कुठलं काम करण्याला एक एनर्जी असते. पण 7 चक्र इथे पुन्हा आहे की ऊर्जा आली, एनर्जी आली, पण ही एनर्जी काम करते कशावर? ही ऊर्जा काम करते आपल्या शरीरात असलेल्या 7 चक्रांवर. मी इथे स्क्रीन शेअर करेन. 7 चक्र सगळ्यांना, बऱ्याच जणांना आता माहिती आहे, योगा, मेडिटेशन ह्याच्यामुळे चक्रही माहिती असतात की आपल्या बॉडीमध्ये चक्र आहेत. ओके, तर मी इथे चक्रांची नावं सांगेल. सगळ्यांनी प्लीज लक्ष द्यायचंय कोणतं चक्र कुठे आहे. ओके, इथे मी हात ठेवलेला आहे, स्क्रीनकडे तुम्ही पाहताय. सहस्त्राचक्र म्हणजे आपला टाळू. ओके, हे आकाश तत्वाशी कनेक्ट आहे, कारण इथून ऊर्जा पूर्ण आपल्या शरीरात प्रवाहित होत असते. दुसरं, आज्ञाचक्र म्हणजे आपला फोर हेड. इथे म्हणजे इथे थर्ड आय म्हणतो आपण, तिसरा डोळा, इथे थर्ड आय. आणि दुसरं विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट चक्र. थ्रोट चक्र. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. मणिपूर चक्र म्हणजे बेंबीच्या वरती जो भाग आहे तो म्हणजे मणिपूर चक्र. आणि त्याच्या बेंबीच्या खालचा भाग तो स्वादिष्ठान चक्र. इथे सगळे आपले इमोशन्स जमा होतात बरं. ही स्वादिष्ठान चक्रामध्ये सगळे इमोशन्स, कोणाचा राग, कोणाबद्दल इमोशन्स खूप म्हणजे म्हणतो ना की खूप हळवे होतो आपण, हे सगळं ना स्वादिष्ठान चक्रामध्ये. तुम्ही म्हणाल पोटाला हात लावलाय आणि तुम्ही सांगताय की इमोशन्स हार्ट मध्ये पाहिजेत, भीती म्हणजे ते तिथे जमा पाहिजेत. पण सगळे चक्र एकमेकांशी कनेक्ट असल्यामुळे हार्ट आणि स्वादिष्ठान ह्याचं खूप जवळचं कनेक्शन आहे. आणि इथे मी सांगेन मूलाधार चक्र. मूलाधार चक्र म्हणजे आपला सेक्शुअल पॉइंट. तर तिथे मूलाधार चक्र आहे कमरेखाली. ओके, तर हे झाले 7 चक्रांची नावं आणि ओळख कुठे कुठे आहे. पुन्हा एकदा सांगते मी. इथे सहस्त्राचक्र आहे, स्क्रीनकडे प्लीज लक्ष द्या. आज्ञाचक्र म्हणजे फोरहेड. विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र, गळा म्हणतो आपण इथे, तो विशुद्धी चक्र आहे. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र. मणिपूर चक्र म्हणजे बेंबीच्या वरती, नाभीच्या वरती, आणि नाभीच्या खाली स्वादिष्ठान चक्र. आणि आपला प्रायव्हेट पार्ट तिथे आपण मूलाधार चक्र असं म्हणतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? मी सांगतेय ते समजतंय सगळ्यांना? प्लीज यस टाईप करा, किंवा कोणीतरी अनम्यूट करून सांगा की येस समजतंय. येस, ओके. व्यवस्थित समजते. अरे थँक्यू थँक्यू. खूप छान. तुम्ही ऐकणारे आहात म्हणून मी इतक्या छान उत्साहात बोलू शकते. हे तुम्हालाही क्रेडिट जातं, त्याच्यामुळे थँक्यू. थँक्यू. आणि निश्चितच मी आता ह्या चक्रांचं आणि आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे हे मी इथे एक्सप्लेन करणार आहे थोडक्यात. पहिला चक्र आहे सहस्त्राचक्र. त्याचा रंग आहे जांभळा. उपयोग त्याचा आध्यात्मिक जागृती, शांतता आणि बुद्धी डेव्हलपमेंट. म्हणजे ब्रेन, साहजिक आहे, आपलं डोकं, आपण म्हणतो डोक्यात काय काय आपल्याला माहिती आहे.
ब्रेन आहे, त्याला नसा आहे, सेल्स आहेत, सगळं ब्लड सर्क्युलेशन होतं मेंदूला, खूप छान. पण इथे आध्यात्मिक जागृतीचं काम आहे. सहस्त्रचक्र म्हणजे आपण योगी पुरुषांचं पाहिलं की कुंडली जागृत होते. म्हणजे काय, सहस्त्रचक्र जागृत होतं. आपण बरेच देवदेवतांचे फोटो पाहिले असतील की त्यांच्या मागे असा छान पांढरा शुभ्र प्रकाश असतो, किंवा त्यांनी हात हातातनं टॉर्च लाईट सारखं पिक्चर असतं प्रत्येक देवतांच्या फोटोंमध्ये. म्हणजे ही एनर्जी ठराविक गोष्टीतनं बाहेर प्रवाहित होत असते. सगळ्यात महत्वाचं आहे सहस्त्रचक्र आणि मूलाधार चक्र. म्हणजे काय की एक सर्कल असतं. चक्र म्हणजे काय की चाकाप्रमाणे ते प्रवाहित होतं वरून खाली पूर्ण गोलाकार आपल्या सगळ्या चक्रांवर प्रवाहित होत पुन्हा ते फिरत असतं पूर्ण शरीरात आपल्या. तर इथे सहस्त्रचक्र, त्याचा रंग आहे जांभळा. आणि आध्यात्मिक जागृतीसाठी, शांतता मिळण्यासाठी आपल्याला म्हणतो की मला आता शांतता हवी आहे, मला बुद्धी डेव्हलप करायची आहे, इथे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. तर हे सगळं काम सहस्त्रचक्रावर आपण संतुलित ठेवलं म्हणजे काय की आपण रेकीद्वारे ऊर्जा त्यातली डेव्हलप केली, ते चक्र ऊर्जेद्वारे ऍक्टिव्ह केलं, संतुलित ठेवलं, तरच त्या गोष्टीचा फायदा आपल्याला होणार आहे. म्हणजे आता मी इथे सांगेन समस्या. सहस्त्रचक्र इनबॅलन्स म्हणजे काय, असंतुलित राहिल्याने काय प्रॉब्लेम्स येतात. तुम्ही म्हंटल मी मगाशी की ह्याचा आपल्या शरीराशी काय संबंध आहे, आपल्या लाईफशी काय संबंध आहे. चक्र आणि आपलं ठीक आहे, बॉडी इथपर्यंत ठीक आहे, पण आपल्या आर्थिक गोष्टींशी पण कसा संबंध आहे. इथे आपण म्हणतो की आध्यात्मिक म्हणजे कोणी नास्तिक असतं, कोणी काय असतं, त्याचं म्हणतो ना की इनबॅलन्स म्हणजे असंतुलित आहे. त्याचं असं समजून घ्यायचं की हा व्यक्ती नास्तिक आहे, तर समजून घ्यायचं की सहस्त्रचक्र इनबॅलन्स आहे. त्याचा अभाव, आत्मिक संबंधांचा अभाव, इथे आपण म्हणतो ना की आध्यात्मिक तुटकपणा येतो. म्हणजे काय की नाही ते, हा केलं केलं, केला नमस्कार, केली देवपूजा, झालं, पण बाय हार्ट आपण तिथे नाही पोचत. तर हे सगळं जे आहे हे चक्रांद्वारे आपल्या शरीरात घडतं. तो बॅलन्स असेल चक्रा, तरच आपल्याला त्या गोष्टी अचीव करता येतात. आता तर बॅलन्स कसा करायचा, त्याच्यासाठी इथे साठलेला कचरा टाकून द्यायचा आहे, डोक्यात साठलेला एखाद्याबद्दलचा राग तो काढून टाकायचा आहे. बॅड मेमरीज म्हणजे काय, भूतकाळातल्या खूप गोष्टी असतात, लहानपणी मला असं झालं, लहानपणी किंवा मला ह्या गोष्टी 10 वर्षापूर्वी कोणी असं मला बोललं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे साठवून ठेवतो, त्या बाहेर टाकायच्या आहेत. म्हणजे काय, मगाशीच मी म्हणलं दुसऱ्या कोणालाही इथे बदलायचं नाही, स्वतःवर काम करायचंय. म्हणजे काय की सकारात्मक विचार सगळे आपल्याला इथे टाकायचे आहेत डोक्यात, सहस्त्रचक्रात. तेव्हा तो चक्र बॅलन्स, संतुलित राहिल्याने आपल्याला शांतता, समाधान निश्चितच मिळते आणि येणाऱ्या अडचणींवर आपल्याला मार्ग मिळतो. ओके, पुढे जाऊया आपण. आज्ञाचक्र. आता आज्ञाचक्र म्हणजे इथेच शब्दात आहे आज्ञा, हो ना, आपल्याला आज्ञा मिळते, बरोबर, ऑर्डर, की काय करायचंय काय नाही करायचंय. एखाद्याला एखाद्याबद्दल राग आला लगेच कळतं, अरे समोरून आलेली व्यक्ती, आपण अंदाज आधीच बांधतो डोक्यात की हा ही व्यक्ती आली आली. म्हणजे खूप आपण ते इमॅजिन करतो, काय 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 आपल्या पूर्ण ब्रेन मध्ये पूर्ण कॅच असतं आधीच, की बाबा कल्पनाशक्ती आपल्या, अरे ही व्यक्ती तशी नसली तरी आपल्याला तसं वाटतं. या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे आज्ञाचक्रात एखाद्या निर्णय घेण्याबाबत एखाद्या क्षमतेचा अभाव. म्हणजे काय की आपल्याला निर्णय घ्यायला, आपण म्हणतो आता माझी, आता फार फेमस डायलॉग आहे, आता माझी सटकली, इथेच का म्हणतो. कुठेही डोक्याला हात लावून म्हणू शकलं असतं ना, पण नाही. इथे जर चुकीचा निर्णय घेतला गेला तर सगळं चुकीचं होतं. म्हणजे रागात एखादा निर्णय घेतला तर तुम्हाला माहितीये त्याचा रिझल्ट साहजिकच बॅड, म्हणजे चुकीचा होऊ शकतो, चुकीचा ठरू शकतो. तर इथे
आज्ञाचक्र आपलं म्हणजे म्हणू शकतो की कल्पनाशक्ती. लोक मुलांमध्ये बघा एक खूप क्रिएटिव्हिटी असते, क्रिएटिव्हिटी करण्याची कल्पनाशक्ती, सायंटिस्ट लोक सगळेच. आणि इथे आपल्याला आत्मज्ञान म्हणजे आपल्याला स्वतःवर काम करायचं काम जे आहे ते आज्ञाचक्र करतं. एक चांगल्या सकारात्मक ऊर्जेला संतुलित ठेवायचं काम आज्ञाचक्र करतं. तर त्याच्यासाठी त्याला बॅलन्स कसा ठेवायचा आहे की राग डोक्यातलं सगळं आपण काढून टाकायचं आहे. पुन्हा एकदा आपण म्हणतो की इथे खूप साठलेला आहे, तो कचरा आपल्याला बाहेर टाकायचा आहे. ठीक आहे. पुढे विशुद्धी चक्र. तुमच्या लक्षात आलं असेल हळूहळू की आता डोक्याचं झालं, डोक्यातला कचरा गेला, अरे इथला काय म्हणजे काय की थ्रोट इन्फेक्शन, थायरॉइड, सगळ्यांना इथले आजार होतात. का होतात? तुम्ही म्हणाल आईस्क्रीम खाल्ल्याने. नाही, हे झालं बाहेरून आपल्या, पण आतून इथे खोटं बोलणं सगळ्यात महत्वाचं आहे. एखाद्याबद्दल एखाद्याला म्हणतो हा तू ये उद्या ये, आणि मनातल्या मनात म्हणतो नाही आलं तरी चालेल, काय ह्याचं अरे ह्या भावना ज्या आहेत त्या निर्माण झाल्या, इथे बोलल्या गेल्या, संवादातली अडचण म्हणतो आपण, घोटाळे, खूप खोटं बोलून एखाद्याला टोपी घालणं, एखाद्या गोष्टी करणं, गोड गोड बोलणं, वरच्यावर गोड गोड बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कर्मात जमा होतात. आपले चक्र असंतुलित होण्यामागे खूप महत्वाचा हात आहे. आणि मग इथले आजार होतात आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा सगळ्या असंतुलित होतात. त्याच्यामुळे इथे सुधारणा करायची आहे. विशुद्धी चक्र जर आपल्याला ऍक्टिव्हेट ठेवायचं असेल, संतुलित ठेवायचं असेल, बॅलन्स ठेवायचा असेल, तर सौम्य संवाद, एकदम ट्रूली टॉकिंग म्हणजे काय की खूप खरं खरं बोलायचं आहे. जिथे पाहिजे तिथे आपण योग्य बोलायचं आहे. कुठेही मागे गॉसिपिंग, आपल्याला खूप सवय असते गॉसिपिंग, हे सगळं इथून हे सगळं बंद करायचं आहे. जर तुम्हाला विशुद्धी चक्र बॅलन्स ठेवायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा बदल करावा लागणार आहे. हळूहळू होतं हे सगळं. मी म्हणत नाही की हे सगळं कसं सडनली होईल, होतं. मेक मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस केली की हे सगळं होतं. कारण हा माझा अनुभव आहे आणि तो अनुभवच तुम्हाला इथे रेकी म्हणजे काय, रेकीचा इतिहास, रेकी कशी काम करते आणि रेकीचा आपल्या चक्रांशी काय संबंध आहे, म्हणजे काय आपली ऊर्जा ह्या चक्रांवर केली, हील केलं म्हणजे काय की ही ऊर्जा सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक थॉटने ही ऊर्जा तिथे पाठवली, आपण त्या चक्रांवर दिली की निश्चितच ते बॅलन्स होतात आणि आपल्याला चांगल्याच गोष्टी करायला आपल्यात आपोआप बदल घडतो. ओके, पुढे जाऊया. अनाहत चक्र. दिल गार्डन गार्डन हो गया म्हणतो, हिरवं हिरवं पाहिल्यावर किंवा छान वाटतं एखादी गोष्ट पाहिल्यावर, एखाद्याच्या मनात इमोशन्स जाग्या होतात, मनात प्रेम जागं होतं. हे कुठून होतं? प्रेम, दया, हे सगळं आपल्या हार्ट म्हणतो अनाहत चक्रातून बाहेर येत असतात. पण अनाहत चक्रामध्ये जर कोणाबद्दल द्वेष आहे, कोणाबद्दल राग आहे, एखाद्याशी खूप भावनिक अटॅचमेंट आहे, खूप आपण लगेच इमोशनल होतो, कोणी काही बोललं, कोणी आपल्यापासून लांब गेलं, काही काही, ओके, तर ह्याच्यामुळे निश्चितच आपण डिप्रेशन मध्ये जातो, दुःखात जातो, ताण तणाव निर्माण होतो. तर इथे आपल्याला रागाच्या बदल्यात प्रेम द्यायचं आहे. जसं पेराल तसंच उगवेल. मी मगाशीच सांगितलं की जसं पेराल तेच उगवेल. त्याच्यामुळे प्रेम दिल्याने 10 पटीने प्रेम तुम्हाला मिळायला हवं की नको? सगळ्यांना आपल्याला पाहिजे असतं की नाही, मला ना माझ्याशी नवऱ्याने वेळ दिला पाहिजे, माझ्याशी येऊन 2 मिनिटं विचारलं पाहिजे, बाबा कशी आहेस तू. मला घरच्यांनी विचारलं पाहिजे, मला सासूने विचारलं पाहिजे बरी आहेस का तू. पण तुम्ही असा विचार करा, मी किती विचारते.
मीही सुरुवात करायला हवी ना, की तुम्ही कशा आहात, तुम्ही कसे आहात, तुम्ही दमून आहात. नाही. तर ही इम्प्लिमेंट करायची आहे आपल्याला. प्रेमाच्या भावने बदल्यात प्रेमच द्यायचं आहे, राग नाही. तर हा अनाहत चक्र आपला संतुलित राहणार आहे. प्रेम, दया ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दिल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यात प्रेमच येणार आहे. ठीक आहे. पुढे मणिपूर चक्र, त्याचा रंग आहे पिवळा. त्याचा उपयोग आत्मविश्वास वाढवायला, इच्छाशक्ती आपली आणि आपली ऊर्जा. पुन्हा एकदा ऊर्जा आहे म्हणजे काय, आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम, पोट बिघडलं, काही झालं तर हे मणिपूर चक्र ते बॅलन्स करायचं असेल तर त्याच्यावर काम केलं पाहिजे. आत्मविश्वास वाढण्यासाठी आपला स्वतःचा कॉन्फिडन्स खूप लूज होतो कधी कधी, की काही गोष्टी कोणी बोलल्या, कोणी केलं तर आपण ते साठवून ठेवतो ना. मग साहजिकच आहे आपला विश्वास, आत्मविश्वास डाऊन होतो. किंवा भीती वाटते आपल्याला, तिथे खूप भीती निर्माण होते की एकदा गाडी चालवली आणि ठोकली, अरे पुढच्याच नको, मला गाडीच नाही चालवायची मला. हे सगळं का होतं, आत्मविश्वास का डाऊन होतो, ह्या सगळ्या मणिपूर चक्र इनबॅलन्स असल्यामुळे, असंतुलित असल्यामुळे होतं. आणि आपल्याला इच्छा जागृत होते, काम करायची इच्छा होते, कधी कधी नाही होत. म्हणजे समजून घ्यायचं की आपलं मणिपूर चक्र इनबॅलन्स. आपण म्हणतो पोट बिघडलं की काही करावं वाटत नाही. पोटात पोटातलं मार्ग गेला की तो बरोबर आपलं काम साधतो. घरातल्यांना छान खाऊ घालायचं मस्त काही काही बनवून, तर बरोबर आपलं काम साध्य होतं. म्हणजे काय की मणिपूर चक्रातनं आपली इच्छाशक्ती, आपली सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करता येतात जेव्हा तो बॅलन्स असतो. आणि त्याचे नुकसान म्हणजे मी म्हणलं की नैराश्य येतं, थकवा येतो, आपली एनर्जी डाऊन होते. का, तर मणिपूर चक्र बॅलन्स नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर पुढे स्वाधिष्ठान चक्र, त्याचा रंग आहे नारंगी ऑरेंज. सर्जनशीलता, उत्साह आणि नातेसंबंध, रिलेशन्स मेंटेन ठेवायचे असेल, आपले नातेसंबंध सुधारायचे असतील तर आपल्याला स्वाधिष्ठान चक्रावर काम करायचं आहे. पुन्हा इथे तेच उत्साह निर्माण होतो. कुठून होतो, स्वाधिष्ठान चक्र. कारण स्वाधिष्ठान चक्र इथे मी सांगेन की तिथून उगम होतो प्रत्येक गोष्टीचा. प्रत्येक गोष्टीचा उगम स्वाधिष्ठान चक्रातून होतो. म्हणजे आपण इथे म्हणतो की आपला हे आहे, काय म्हणतो, गर्भ म्हणतो ना, की तर उगम उगम होण्याचं, प्रत्येक गोष्टीचा उगम तिथून होतो. कुठलाही विचार, कुठल्याही गोष्टी, इमोशन्स, भावना, सगळ्या भावना आपल्या तिथून निर्माण होत असतात आणि मग हळूहळू हळूहळू त्या वरती येतात. ओके. पुढे स्वाधिष्ठान चक्र म्हणजे असंतुलित असेल तर काय होतं, अपराधाची भावना निर्माण होते, भीती वाटते आणि भावनिकदृष्ट्या आपण डिप्रेशन मध्ये जातो. सगळ्याच गोष्टी म्हणतो ना डिस्टर्ब होतात. तर त्या फक्त स्वाधिष्ठान चक्र. तर इथे ह्या सगळ्या चक्रांवर रेकी हिलिंगने म्हणजे ह्या प्राणशक्तीने ऊर्जा दिली, सकारात्मक ऊर्जा दिली, तर निश्चितच हे ऍक्टिव्हेट राहतात, संतुलित राहतात. आणि त्याच्यामुळे आपण येणारा जीवनात प्रत्येक निर्णय आपण पॉझिटिव्ह घेतो आणि त्याच्याकडे रिझल्ट पण आपल्याला पॉझिटिव्ह मिळवायला खूप सहाय्य होतं, मदत होते. मूलाधार चक्र, आपण त्याच्यावरच उभे आहोत. आपली पूर्ण बॉडी, आपण जे काय करतोय ते मूलाधार चक्र. आता बऱ्याच गोष्टी ज्यांना ज्यांना काही प्रॉब्लेम्स होतात मूलाधार चक्राच्या, तर समजून घ्यायचं की मूलाधार चक्र आपलं बॅलन्स नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला सिक्युअर्ड फील होतं. मूलाधार चक्रामुळे आपला पुन्हा एकदा आत्मविश्वास जागृत करायला काम करतं, ते बॅलन्स असेल तर, संतुलित असेल तर. आणि जर संतुलित नसेल तर इथे पुन्हा आपल्याला भीती, असुरक्षितता, वाईट स्वप्न, ताणतणाव आणि महत्वाचं आर्थिक दृष्ट्या, फायनान्शियली दृष्ट्या आपलं जर इनबॅलन्स असेल
तर त्याचा संबंध मूलाधार चक्राशी खूप असतो. ओके, ज्याचा मूलाधार चक्र इम्बॅलन्स आहे त्याचा आर्थिकदृष्ट्या अडथळे बरेच असतात. हे लेवल 1 मधला भाग आहे, पण मी जस्ट सांगितलं तुम्हाला. ओके, तर हे आहे आपल्या चक्रांचं काम, कार्य. ते बॅलन्स राहिल्याने काय होऊ शकतं आणि बॅलन्स नसण्याने काय होऊ शकतं, म्हणजे संतुलित असंतुलित न राहिल्यामुळे इथे काय आपल्या जीवनात त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि रिझल्ट संतुलित राहिल्याने चांगलेच रिझल्ट मिळणार आहेत. आणि हे शक्य आहे रेकी करण्याने. म्हणजे आपण म्हणतो की आपण आज खूप सहज करतो, योगा करतो, मेडिटेशन करतो, पण हिलिंग स्वतःला हील करतो का आपण? मेडिटेशन म्हणजे काय? जाऊन बसतो, ओम, एक पंक्च्युअल म्हणजे म्हणतो ना की एक स्पेसिफिक पद्धत हवी त्याच्या मागे, एक मार्गदर्शन हवं त्याच्या मागे, तरच ह्या गोष्टी घडतात. आणि सातत्याने त्याच्यामध्ये प्रॅक्टिस प्रॅक्टिस केल्याने, म्हणजे स्वतः ऍक्शन घेतल्यानेच घडू शकतं. इथं कोणी नाही मी जेवल्यावर तुमचं पोट भरेल का? नाही, तसंच आहे इथे. तुम्ही प्रॅक्टिकल प्रॅक्टिस केल्याने निश्चितच हे चक्र तुमचे बॅलन्स राहतील आणि तुमच्या आयुष्यात हे स्वतःतल्या ऊर्जेला हील करायला, प्रेरित करायला खूप मदत करणार आहे. आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने कसं बघायचं हे नक्कीच आपल्यात बदल आपोआप घडतो. आपण त्यात उतरल्यावर, एक पाऊल उचलल्यावर निश्चितच योग्य मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर हे चक्र आपल्या सगळ्या जीवनाशी कसे निगडीत आहेत, तर हे आपण पाहिलं. तर इथं मी म्हटलं मगाशी की आपल्याला जे जे हवं ते इतरांना हवं आहे हे लक्षात ठेवायचं. ही जाणीव नेहमी स्वतःला हवी, बरोबर आहे? तर इथे आपल्याला आपण क्रिएटिव्हिटी एक एक्सक्यूज मी, पाणी पिते थोडस. मी इथे म्हणेल की आपण स्वतःला ह्या सगळ्या चक्रांना बॅलन्स ठेवून खूप छान घडवू शकतो. म्हणजे काय की एक परिपूर्ण आपण एक छान आपली आयडेंटिटी बनवू शकतो. म्हणजे काय की शांतता आली, समाधान आलं, ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शांतता, कुठेतरी स्थिरता हवी आहे सगळ्यांना, समाधान हवंय. खूप पळतोय म्हणलं मी मगाशी, खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण आपल्याला नक्की काय हवं आहे हे जाणून घ्या. आपण करतोय काय, आपण कृती, आपल्या सवयी ह्या खूप महत्वाच्या आहेत आयुष्यात. की आपण विचार कसे करतो, ते विचार आपली बॉडी एक्सेप्ट करतेय नकळत, आणि त्या गोष्टी वेगवेगळ्या आजारांद्वारे, तणावाद्वारे बाहेर पडतायत. तर ह्या गोष्टी निश्चितच बदलता येतात, रेकीद्वारे बदलता येतात, ह्या सकारात्मक ऊर्जेद्वारे बदलता येतात. रेकी म्हणजे आपण इथे प्रेम आहे, एक सोर्स आहे. हे प्रेम आपल्या म्हणजे म्हणतो ना की अत्यंत प्रभावशाली आहे. की ही ऊर्जा आपल्याला, ही पातळी बॅलन्स ठेवल्याने आपल्याशी सगळे जोडले जातात. वर्तमानात तुम्ही स्वतःवर प्रेम करा, म्हणजे भविष्य काळात, भविष्य काळ जो आहे ना तो हात पसरवून तुमचं स्वागत करेन की येस, हे सगळं निश्चितच होतं तुमच्यावर प्रेम करण्यासाठी. तुमची ही शक्ती ओळखा आणि तुमच्या अंतर्मनाची शक्ती ओळखा, म्हणजे रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा ओळखा. आणि मी इथे म्हणेल की आता आपण थोडस तुमच्यात बदल करण्याची जी इच्छाशक्ती आहे ती ओळखा. आणि तुम्ही सुंदर आहात, तुमच्याकडे ही दैवी शक्ती आहे. तर निश्चितच चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही या दैवीय ऊर्जेचा आपल्या आयुष्यात उपयोग करून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे? तर तुम्ही आता इथे, मी इथे सांगेन की रेकी झालं. रेकी म्हणजे काय, सगळ्यांना समजलंय?
ही एक नैसर्गिक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ओके. ही विद्युत तरंगीय चुंबकीय तरंगांनी आपल्या शरीरात प्रवाहित होत असते, आजूबाजूला सगळ्यांच्या शरीरात सेम असते, सेम. फक्त ही इनबॅलन्स बॅलन्स कशामुळे होते, तर आपल्या सगळ्या वागणुकीमुळे, कृतीमुळे, आपल्या वाईट बोलण्याने, नेगेटिव्ह थॉट्सने ह्या सगळ्या गोष्टी इनबॅलन्स होतात, असंतुलित होतात आणि ह्या सगळ्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तर पहिलं पाऊल घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. दुसरं, चांगल्या विचारांशी जोड घेऊन त्याला पॉलिश करा आणि ऍक्शन घ्या. निश्चितच तुमचं जीवन बदलणार आहे. आता आपण इथे रेकीचे फायदे, रेकी का शिकायला हवी पाहिलं आपण. ओके. रेकी का शिकायला हवी, तर इथे शिकण्याचे फायदे, रेकीचे शिकण्याचे फायदे तुम्हाला लक्षात आले असतील की चक्रांवर काम केलं, ऊर्जा बॅलन्स केली, सगळ्या गोष्टी आपण आपल्या इम्प्लिमेंट केल्या, बदलल्या आणि त्याला छान एक म्हणतो सकारात्मक विचारांचं पॉलिश दिली, सपोर्ट दिला, तर निश्चितच स्वतःचा तणाव, ताण, चिंता ह्या कमी होणार आहेत आणि शांतता मिळणार आहे. म्हणजे काय की ही ऊर्जा आपल्याला पॉझिटिव्ह थॉट्स कडे नेऊन आपल्यात सुधारणा करणार आहे, बदल करणार आहे आणि आंतरिक शांतता मिळवून देणार आहे. आणि जी की आपल्याला डिप्रेशन पासून वाचवते. ह्या गोष्टींना इग्नोर करायचं नाहीये. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण म्हणतो डिप्रेशन, फार सोपा आहे शब्द बोलायला, पण ह्याला इग्नोर करून जमत नाही. आज खूप मानसिक दृष्ट्या खूप लोकांना आज ताण आहे, तणाव आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटाला ह्या गोष्टीची गरज आहे. स्थिरता, शांतता. तर ह्या गोष्टी आपण रेकी शिकल्याने निश्चितच आपल्याला शांतता मिळते, तणाव कमी होतो आणि मुळात ही नैसर्गिक उपचार क्षमता म्हणजे काय की आपले प्रतिकार शक्ती वाढवते. इम्युनिटी पॉवर म्हणतो ना, ती वाढवते. त्याच्यामुळे स्वाभाविकच आपण उपचार क्षमता सुधारल्यावर, इम्युनिटी पॉवर सुधारल्यावर वेगवेगळ्या आजारांचं कामच नाहीये. म्हणजे विदाउट मेडिसिन आपण वेल राहणार आहोत, एकदम फिट राहणार आहोत. निश्चितच हा उपयोग होतो रेकीमध्ये आल्यावर. आणि भावनिक स्थिरता, राग, लोभ, मत्सर पण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातनं लांब जातात. आपल्याला नको असलेल्या गोष्टी, म्हणजे आपण नुसतं म्हणतो दसऱ्यात रावण जाळूया, होळीला होळी पेटूया, पण दुर्गुणांची होळी होते का? नाही होत. आपल्यात बदल होतो का? नाही होत. होळीनंतर रंगपंचमी येते, पण त्या होळीत आपण आपले दुर्गुण एखादे तरी सोडून येतो का? नाही येत. आता नवीन वर्ष येतं, नवीन वर्षात आपण आपलं काय नवीन संकल्प करत असतो की नाही, मी आता ना वॉकिंगला जाणार, मी माझं वजन कमी करणार. अरे, एक म्हणतो ना निर्णय, एक पॉझिटिव्ह थॉट्स तुमच्या ब्रेन मध्ये टाका की नाही, मी माझं वजन कमी करणार आहे, मी रेग्युलर ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. एक पॉझिटिव्ह थॉट्स तर द्या. मग बरोबर ती पॉझिटिव्ह थॉट्सची ऊर्जा, नैसर्गिक ऊर्जा तुम्हाला बरोबर मार्गदर्शन करणार आहे आणि ही लाईफ टाईम तुम्हाला ऊर्जा प्रेरित करते आणि लाईफ तुमचं बदलून टाकते. रेकी शिकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्या का येतात हे कळलं की चक्र इनबॅलन्स झाले की समस्या येतात. कशामुळे येतात म्हणजे तेच की आपल्यात आपण दुर्गुण ते बाजूला टाकून द्यायचे. दुसऱ्याला नेहमी ब्लेम करतो आपण, पण इथे आपल्याला बघायचं आहे. आपण आपल्याला आरशात बघायचं आहे की खरंच आपण असे आहोत का? आपल्याला खरंच हे हवं होतं का? नाही ना. म्हणूनच इथे ह्या सगळ्या समस्यांवर काम केलं जातं. रेकी शिकल्यामुळे खूप आयुष्यात बदल होतो. हा माझा स्वतःचा आत्मविश्वास अनुभव मी घेतलेला आहे, म्हणून इतक्या ठामपणे मी तुम्हाला सांगते की निश्चितच की
आपोआप आजूबाजूलाही बदल होतो. पुढे आपण इथे इतरांना मदत करण्याची क्षमता येते. म्हणजे काय की आपोआपच आपण म्हणतो की दिल्याने वाढतं, बरोबर? देत राहिलं की वाढतं. म्हणून देण्याची भावना ठेवा. प्रेम दिल्याने प्रेम निश्चितच वाढणार आहे. जसं मी सांगितलं मगाशी, एक पोय किती आपल्याला देते मल्टिपल मध्ये, इतकं देते की आपण विचारच करू शकत नाही नकळत. तसंच आहे, रेकी शिकल्यामुळे इतरांना मदत करण्याची क्षमता येते. केवळ स्वतःलाच नाही तर इतरांनाही आपण उपचार पद्धतीत आपण उपयोग आणू शकतो. कोणाला बरं नसेल, मी मगाशी म्हटलं, तर आपण ह्या ऊर्जेचा निश्चितच उपयोग करू शकतो आणि सुदृढ आरोग्य मिळवल्यानंतर सगळंच छान. म्हणतो ना की एन्जॉय करायचं तर आपण फिट पाहिजे, बरोबर ना? तसंच तर ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच इथे होतात आणि ह्या आध्यात्मिकच मार्ग आहे. रेकी म्हणजे स्पिरिच्युअल आणि सायन्स या दोन्हीला कनेक्ट, ऊर्जेशी, युनिव्हर्सल ऊर्जेशी कनेक्ट असणारी गोष्ट आहे. तर निश्चितच आध्यात्मिक प्रगतीकडे हे पाऊल उचलण्याचा, म्हणतो ना, मी मगाशीच म्हणलं, युनिव्हर्सलने आपल्याला आज इथे जोडलं आहे. म्हणजे त्याला संकेत द्यायचा आहे की निश्चितच तुम्ही ह्या गोष्टी पाऊल उचलायला हवं आहे आणि पाऊल उचलायला हवं आहे. तर एक एक मिनिट पाऊल उचलायला हवं. आपण आध्यात्मिकता आपली आपली एक समज येते आपल्याकडे की खरंच आपण चांगलं दिल्याने चांगलंच होणार आहे. ही समज येते आपल्याकडे आणि आपलं आत्मबळ वाढतं, आध्यात्मिक उन्नती होते. म्हणजे काय, आता आज आपण ध्यान करतो, जप करतो, देवापुढे दिवाबत्ती लावतो. तुम्ही विचार केलाय कधी की उदबत्ती लावल्याने काय होतं? कोणी सांगेल इथे अनम्यूट करून? किंवा दिवा लावल्याने काय होतं? कोणी शेअर करेल इथे? निगेटिव्ह एनर्जी लांब जाते. ओके, अगदी बरोबर. म्हणजे हे सगळे सोर्स आपण वापरतो, उदबत्ती, दिवा लावणं देवापुढे. आपल्याला दिवाळीत इतके दिवे लावतो, कुठलाही फेस्टिवल आला की आपण दिव्यांशिवाय नसतं, लाइटिंग, रोषणाई. का? कारण ही एक ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे की नेगेटिव्ह एनर्जी ती घेतली जाते आणि सकारात्मक वलय आपल्या आजूबाजूला तयार होतं, ते एन्व्हायरमेंट तयार होतं. तसंच जर आपण आपल्या शरीरावर काम केलं, आपल्या आतल्या ऊर्जेवर काम केलं, जी नैसर्गिक आहे आणि ती सगळ्यांना मुळात दिलेली आहे, तर त्यावर आपण काम केलं तर निश्चितच आपला आत्मविश्वास वाढतो आणि येणाऱ्या अडचणींवर आपण सहज मात करू शकतो. आणि ही खूप सोपी पद्धत आहे. रेकी शिकणं खूप सोपी पद्धत आहे, नैसर्गिक पद्धत आहे. कोणतंही ह्याच्यात आपल्याला इन्स्ट्रुमेंट वापरायचं नाहीये, उपकरण वापरायचं नाहीये. औषधाशिवाय केवळ हाताच्या साह्याने ही पद्धत काम करते. जसं मगाशी प्रॅक्टिकल पाहिलं, ही ऊर्जा आपली आपणच प्रवाहित केली. ओके, लेवल 1 मध्ये ती आपण आपल्याला कशी करतात ते आहे, तो भाग वेगळा आहे. पण इथे औषधाशिवाय केवळ हाताच्या साह्याने निश्चितच केसापासून पायाच्या नखापर्यंत असणाऱ्या आजारांवर काम केलं जातं. म्हणजे तिथे डिप्रेशन असेल, फायनान्शियली असेल, नातेसंबंध असतील, आपले रिलेशन डिस्टर्ब आहे किंवा तणाव आहे, चिंता आहे, आपण अभ्यासात मुलांच्या कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, आज मुलं मोबाईलशी खूप कनेक्ट आहेत आणि अभ्यासाबाबतीत थोडेसे मागे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींवर काम केलं जातं आणि हे कोणीही शिकू शकतं. म्हणजे काय की मुलंही शिकू शकतात आणि ऍडल्ट पण शिकू शकतात. ओके, पुढे
इथे आपल्याला बॅलन्स होतो जीवनात, समतोल साधणे. म्हणजे की मी मगाशी म्हणलं, चक्र बॅलन्स ठेवले की सगळं शरीर तुमचं आजारमुक्त होणार आहे आणि तुम्ही एकदम स्टेबल राहून, शांत राहून, जागरूक राहून तुम्ही निर्णय क्षमता तुमची वाढणार आहे. आणि रेकीची रेग्युलर प्रॅक्टिस केल्याने हा ताण आणि आपलं जे शरीर आहे ते सुदृढ राहणार आहे. भावनिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग होणार आहोत आणि सगळ्या गोष्टींवर समतोल साधता येणार आहे. मगाशी दाखवलं ऊर्जा संतुलन, शरीरातले 7 चक्र संतुलन साधल्यामुळे व्यक्तीला ऊर्जा वाढते, इम्युनिटी पॉवर वाढते, पॉझिटिव्ह थॉट्सची क्षमता वाढते आणि शरीरातली नेगेटिव्ह एनर्जी ही नाश पावते. आणि ह्या गोष्टी निश्चितच होतात. रेकीत आल्यानंतर आपल्याला ह्याचा अनुभव येतो. तर पुढे जाऊया आपण की हे आपण कुठेही कधीही शिकू शकता, केव्हाही. सोपी पद्धत आहे, सगळ्यात सोपी पद्धत. आणि जीवनाकडे सकारात्मक दिशा मिळते आपल्याला, एक आध्यात्मिक पाठबळ मिळतं. त्याच्यामुळे तुमच्या विचारांमध्ये बदल होतो, तुमच्या शारीरिक सगळ्या गोष्टींवर काम केलं जातं आणि तुमच्या आणि नकळत इतरांच्या पण जीवनात शांती, प्रेम, करुणा, संतुलन आणण्यासाठी रेकी शिकणं खूप आवश्यक आहे. म्हणूनच इथं मी मगाशी म्हणलं स्वप्रेरित, स्वतःला प्रेरित करा, स्वतःतल्या आतल्या ऊर्जेला प्रेरित करा. आपल्यात नैसर्गिक दृष्ट्या देवाने दिलेलं आहे, युनिव्हर्सलने आपल्याला ही खूप मोठी शक्ती दिली आहे. तर त्या शक्तीवर काम करा, निश्चितच अद्भुत अनुभव घ्या आणि सकारात्मक बदलांचा भाग बना. पुढे रेकीचे फायदे झाले आपण. रेकीचा उद्देश, हे सगळं घेण्यामागे, हे फ्री वेबिनार घेण्यामागे माझा एकच उद्देश आहे की जगात सगळ्यांच्या आयुष्यात, जीवनात शांतता येऊ, सुदृढ आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती हो. आणि तुम्हाला माहिती नसेल की रेकीमध्ये आल्यावर ह्युमन एम्पॉवर म्हणजे आपण स्वतः एक सक्षम होऊ शकतो. एक आपण म्हणतो की इन्कम सोर्स सुद्धा म्हणजे आपण ह्यातनं बनवू शकतो. तर हा भाग लेवल 1चा आहे. तर निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या आयुष्यात होतोच. तर आपण जाणून घेणार आहोत की रेकी म्हणजे काय, आपल्याला माहिती मिळाली. रेकी कशी काम करते, रेकी आपण का शिकली पाहिजे, रेकीचे फायदे काय, आणि मुळात म्हणजे की रेकी शिकल्याने आपल्या आयुष्यात कसा बदल होतो आणि सहज होतो, हा अनुभव घ्यायला तुम्ही तयार असाल तर निश्चितच मी पुढे जाईल की रेकीमध्ये 4 लेवल असतात. रेकी फर्स्ट डिग्री म्हणतो त्याला. तर त्या फर्स्ट डिग्री मध्ये आपण स्वतःला हील करू शकतो, ही ऊर्जा आपली प्रेरित करू शकतो आणि डेली 40 मिनिट प्रॅक्टिस केल्याने ह्या गोष्टी सहज बॅलन्स होतात आणि आपल्या ऊर्जेमध्ये रेकीच्यामुळे निश्चितच 10% आपली ऊर्जा ऍक्टिव्हेट होते, आपली चक्र ऍक्टिव्हेट होतात, बॅलन्स केली जातात. आणि रेकी लेवल 2 म्हणजे इथे आपण स्वतःवर काम करणार आहोत. लेवल 1 मध्ये स्वतःला हिलिंग म्हणजे मला स्वतःला बरं नाही वाटत आहे, माझं कुठल्या गोष्टी दुखत आहेत, माझ्या रिलेशन मध्ये काही आहे, काहीही कुठल्याही गोष्टी म्हणजे तणाव आहे, डिप्रेशन म्हणतो आपण, चिंता, एखाद्या गोष्टीत भीती वाटते स्वतःला, एखाद्या गोष्टीत घाबरल्यात, स्वतःचा कॉन्फिडन्स नाहीये, तर ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच लेवल 1 म्हणजे रेकी फर्स्ट डिग्री मध्ये
निश्चितच आपल्याला मिळतात आणि आपल्याला तो बदल जाणवतो, अनुभव येतो आपल्याला आणि आपल्या बरोबर इतरांच्या पण वागणुकीत सगळ्यांच्या इतरांच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला निश्चितच ह्या गोष्टी चांगल्या जाणवतात. रेकी सेकंड डिग्री, त्याच्यामध्ये आपण स्वतःला उपचार पद्धतीत आपण हील करू शकतो. जसं मी म्हटलं, रेकी फर्स्ट मध्ये आपण स्वतःवर उपचार पद्धती करू शकतो. स्वतःला बरं नसेल तर विदाऊट औषधाशिवाय आपण कसं हील करू शकतो आणि तो आजारांपासून आपण लांब राहू शकतो. आर्थिकदृष्ट्या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्या गोष्टींवर, म्हणजे स्वतःवर काम करायचे पहिल्या डिग्रीमध्ये. त्याच्यानंतर रेकी 2 डिग्रीमध्ये आपण आपल्या बरोबर दुसऱ्यांनाही स्पर्श चिकित्सेद्वारे आणि त्याच्याबरोबर काही पॉवरफुल सिम्बॉल्स असतात की जे होन्शो जोशीने सेहेकी चोकुरे असे काही सिम्बॉल्स दिलेले असतात 6. तर त्या सिम्बॉल्सद्वारे प्रत्येक प्रश्नावर, प्रत्येक प्रॉब्लेमवर आपल्याला तिथे रिझल्ट मिळतो, चांगला रिझल्ट मिळतो. आजारांवर आपण दुसऱ्यांना आपण म्हणतो की उपचार करून त्यांनाही त्याचा फायदा करून देऊ शकतो. म्हणजे आपण आता स्वतः आणि आपल्या आजूबाजूला आपली फॅमिली आहे, आपल्या घरातले मेंबर्स आहेत, तर आपण त्यांना सुद्धा स्पर्श चिकित्सेद्वारे आपण इथे त्यांना निरोगी ठेवू शकतो आणि पॉझिटिव्ह थॉट्स देऊ शकतो, सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो. तर इथे आपल्याला सेकंड डिग्रीमध्ये रोज मिनिमम 25 मिनिट्स प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्या चक्रांमधली ऊर्जा, आपली आंतरिक ऊर्जा 60% ऍक्टिव्हेट होते. तर आपण पुढे जाऊया. रेकी थर्ड डिग्री, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण स्वतःला करता करता दुसऱ्या डिग्रीत दुसऱ्यांसाठी करतो. पण आता आपले दुसरे म्हणलं तर आपले काका मामा मावशी आजी सगळेच नाते कोणी मित्र मंडळी लांब आहेत, 7 समुद्र पार आहेत किंवा ह्या घरापासून दुसऱ्या सोसायटीत आहे, दुसऱ्या गावात आहेत. तर तिसऱ्या डिग्रीमध्ये स्वतःवर काम करता करता आपण जवळपास दुसऱ्या डिग्रीमध्ये सुद्धा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना जवळून हिलिंग देऊ शकतो. परंतु आपण इथे रेकी थर्ड डिग्रीमध्ये डिस्टन्स हिलिंग म्हणजे अंतर असताना सुद्धा आपण स्पर्श चिकित्सा आपली ही सकारात्मक ऊर्जा कशी पाठवून त्यांचे आजार दूर करू शकतो हे शिकतो. आणि 6 सिम्बॉल्स बरोबर एक खूप पॉवरफुल सिम्बॉल्स त्याच्यामध्ये शिकला जातो. आणि फक्त थर्ड डिग्रीमध्ये 10 मिनिट्स प्रॅक्टिस केल्याने 100% तुमचे 7ही चक्र ऍक्टिव्हेट होतात. ती ऊर्जा, रेकी ऊर्जा 100% तुम्हाला पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा 100% मिळते, ऍक्टिव्हेट होते, बॅलन्स राहते आणि निश्चितच तुम्ही स्वतः सोबत इतरांच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणू शकता. त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेमवर काम करू शकता, त्यांना त्यातनं बाहेर काढू शकता. हे तितकंच खरं आहे. फक्त एक निर्णयाची म्हणतो ना की वाट, आपण एक पाऊल उचलण्याची गरज असते की रेकी का शिकायची आहे, मला रेकी शिकायची आहे. हा निर्णय खूप महत्वाचा आहे. स्वतःवर काम केलं की बरोबर आपलं एन्व्हायरमेंट, म्हणजे जसं एक दिवा लावल्याने आजूबाजूला प्रकाशित होतं, तसंच मुलगी शिकली प्रगती झाली आपण म्हणतो, तसंच आहे. रेकी तुम्ही शिकाल तर निश्चितच कुटुंबातील प्रत्येक प्रश्नांवर तुम्हाला काम करता येणार आहे आणि सुख, शांती, सुदृढ आरोग्य मिळणार आहे. आणि लास्ट, रेकी ग्रँड मास्टर, ग्रँड म्हटले इथे, तर तुम्ही
ग्रँड मास्टर मध्ये माझ्यासारखे दुसऱ्यांना शिकवू शकता. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं रेकी म्हणजे काय, मग ते सिम्बॉल्स काय आहे, मग ते कसे काम करतात, आपले चक्र बॅलन्स कसे ठेवायचे, ह्या सगळ्या गोष्टींवर काम केलं जातं. आणि ह्या प्रत्येक लेवलमध्ये आपण म्हणतो की ह्या प्रत्येक लेवलमधून आपल्या आर्थिक प्रगती सुद्धा होते. म्हणजे मी जसं शिकवते तसं तुम्ही सुद्धा शिकवू शकाल आणि आर्थिक प्रगती तुम्ही नक्कीच पुढे जाल. एक पाठबळ मिळेल, एक मार्गदर्शन मिळेल. आणि आपण जर सुदृढ राहणार असाल आणि आर्थिकदृष्ट्या एकदम स्ट्रॉंग बनणार असाल तर निश्चितच रेकीशी जोडा. पुढे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात तर रेकी शिकायला तयार आहात? प्लीज चॅट बॉक्स मध्ये सांगा, आर यू रेडी? तुम्हाला काय वाटतं थोडंसं तुमचं मला सांगाल इथे. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर आपण आता घेणार आहोत ह्याच्यामध्ये. तर आपल्या ज्यांना बोलायचं आहे, कोणाला विचारायचं आहे किंवा हा क्लास कसा वाटला, हा वेबिनार कसा वाटला, कोणाला शेअर करायचं असेल तर प्लीज अनम्यूट करून शेअर करू शकता. Thank you so much, ma'am. Lots of gratitude. थँक्यू. साध्या आणि सोप्या भाषेत मस्त सांगितलं सगळं. एक एक मिनिट मॅम, तुमचा आवाज थोडासा खूप स्लो आला मला. परत एकदा बोलाल? ते मला थ्रोट पेन करतोय त्याच्यामुळे. हो. क्लास खूप सुंदर होता. अगदी Thank- सोप्या भाषेत सगळं व्यवस्थित दिलं आणि साती चक्रांची माहिती एकदम छान व्यवस्थित दिली. आणि लॉट ऑफ यू, लॉट ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू थँक्यू. माइंड बॉडी सोर्सने तुम्हाला थँक्यू. पण मी मागत होती, तुम्ही म्हण. थँक्यू. निश्चितच. खरंच मग नक्कीच रेकी शिकायला आवडेल काही का संकेत तुम्हाला? हो नक्की. ओके, थँक्यू. आणखी कोणाला इथे शेअर करायचं आहे? तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील विचारू शकता. हॅलो. नाहीतर आपण पुढे जाऊया. कोणाला बोलायचंय? कोणाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत की चला छान वाटलंय, रेकी शिकू इच्छिते, किंवा हे वेबिनार तुम्हाला कसं वाटलं आहे? ओके, चलो आपण पुढे जाऊयात. मी इथे थोडक्यात माहिती देईल की रेकी लेवल 1 डिग्री 1 मध्ये आपण काय काय शिकणार आहोत. रेकीचा परिचय इन डिटेल मध्ये इथे असणार आहे. आणि रेकीचा इतिहास आणि त्याची काही तत्व आहेत, त्याचे काही रूल्स आहेत, तर ते आपण इथे खूप डीपली जाणून घेणार आहोत. आणि डिग्री 1 मध्ये स्वतःच्या आणि इतरांच्या उपचारांसाठी तुम्ही हाताद्वारे स्पर्श चिकित्साद्वारे आपण ही वापरू शकतो. आणि हे शिकायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला. आणि रेकी लेवल 1 मध्ये चक्र आणि तुमचं आभा म्हणजे ऑरा म्हणजे आभामंडल याच्यावर आपण काम करणार आहोत. आणि रेकी ऊर्जेशी जोडण्यासाठी इथे ॲट्युमेंट घेणं फार गरजेचं असतं. म्हणजे की जसं आपल्याला म्हणतो की खूप प्राचीन काळापासून गुरु शिष्यांची एक पद्धत आहे, तर इथे तसंच आहे की रेकी तुमच्याशी जोडण्यासाठी ॲट्युमेंट एक दीक्षा घेतली जाते. तर त्या दीक्षा घेतल्यानंतर इथे तुमच्या युनिव्हर्सलशी तुमची एनर्जी कनेक्ट केली जाते. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी तुमच्या साध्य होतात. आणि 40 मिनिट प्रॅक्टिस होते फर्स्ट डिग्री मध्ये.
त्याचा फायदा काय होतो मगाशीच मी सांगितलं, फर्स्ट डिग्री मध्ये आल्यानंतर स्वतःवर आणि इतरांवर आपण मूलभूत उपचार करू शकतो. त्याची क्षमता, त्याची पॉवर, एक प्रभावशाली आपली एनर्जी आपल्याकडे तयार झालेली असते. आणि इथे आपण शारीरिक आणि ऊर्जात्मक शुद्धीकरण म्हणजे बॅलन्स कसे ठेवायचे आहेत त्याच्यावर काम करतो. आणि मनशांती, तणावमुक्त आयुष्य आपण इथे निश्चितच आपला हक्क आहे जगण्याचा, तर हे निश्चितच आपण करू शकतो. आणि हे सगळ्या लेवल्स आहेत त्या सर्टिफाय आहेत, सर्टिफिकेट इथे दिलं जाणार आहे. तर आपण लेवल 1 ची इथे मी सांगेन डिसेंबर 26, 27, 28 9 ते 10:30 पर्यंत हा डिग्रीचा आपला क्लास असणार आहे. उद्यापासून मुळात म्हणजे उद्याच 26 डिसेंबर आहे, तर रेकी फर्स्ट डिग्री ट्रेनिंग डिसेंबर 26, 27, 28 9 ते 10:30 या दरम्यान असणार आहे. 3 दिवसाचं हे लाईव्ह झूम वेबिनार असणार आहे. मी तुमच्या सोबत असणार आहे 3 दिवस आणि निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत. आणि खाली मी दिलेला आहे की फी इथे 1100 रुपये फी आहे फर्स्ट लेवलची. आणि निश्चितच हे शिकल्यानंतर मी इथे म्हणेल की 1100 रुपये ही इन्व्हेस्टमेंट आहे, स्वतःसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, तो खर्च नाही. त्याला खर्चाच बघू नका, म्हणजे खर्चाचा एक दृष्टिकोन देऊ नका. इथे तुम्ही 1100 रुपये दिल्यानंतर बरंच काही घेऊन जाणार आहात. स्वतःतली ऊर्जा, स्वतःतली चक्र, म्हणजे इथे मी सांगेन की तुमचं मेडिकलला तुम्ही सहज पैसे देता. आज कुठेही बाहेर पडलात तर वडापाव म्हणा, हॉटेलिंग म्हणा, सगळ्या गोष्टींवर आपण खूप सहज खर्च करतो. तर आपण इथे मी म्हणेन की रेकी शिकून आपण नवीन वर्षात, नवीन आयुष्यात पदार्पण करणार आहोत. जे येणारं वर्ष आहे ते आपल्याला निरोगी, फायनान्शियली जर आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे तर निश्चितच याकडे पाऊल उचलूया आणि त्याचा फायदा घेऊयात आणि आपलं जीवन सकारात्मक, एकदम स्ट्रॉंग आपण इथे करण्याकडे विचार करावा. आपण पुढे जाऊयात. रेकी शिकून आपण म्हणतो की जीवनात सकारात्मकता बदल घडणार, खरंच घडतो. लेवल 1 मध्ये जोडल्यानंतर मी काही एक्सपिरियन्स शेअर नक्कीच करेन. माझे अनुभव मी तिथे शेअर करत असते. माझ्या काही केसेस आहेत तिथे, कसे त्यांना तिथे अनुभव आलेले आहेत हे निश्चितच तिथे शेअर केले जातात. आणि आयुष्यामध्ये म्हणजे मी एक साधारण मीही सांगते की इथे मी एक हाऊसवाईफच होते, पण आज मी रेकीतनं स्वतःला हेल्थ आणि वेल्थ दृष्टीने कसं स्ट्रॉंग केलेलं आहे. मी एकदम ठामपणे आज आत्मविश्वासाने सांगू शकते की मी आज निरोगी आहे. आध्यात्मिक दृष्ट्या माझी निश्चितच उन्नती आहे, प्रगती आहे आणि मी आनंदी आहे. आणि मला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद आणायचा आहे, म्हणून मी ह्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे माझं ध्येय आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणायचं आहे, हाच माझा उद्देश आहे. आणि स्वप्रेरित रेकी हिलिंग कडून रेकीच्या या प्राचीन ऊर्जेच्या उपचार पद्धतीचा अनुभव घ्या आणि जीवनात सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या. तर त्यासाठी इथे माझा स्क्रीनवर मी स्कॅन शेअर केलेला आहे, UPI केलेला आहे शेअर. तर उद्याच आहे ही बॅच. तर ज्यांना जोडायचं आहे तर मी एक 5 मिनिट देते. ज्यांना जोडायचं आहे त्यांनी याच्यावर पेमेंट करू शकता आणि मला पर्सनली स्क्रीनशॉट शेअर करा.
आणि इथे मी तुम्हाला सांगेन की स्वतःवर काम करायचंय आपल्याला. स्वतःला निर्णय घ्यायचा आहे. स्वतःच एक पाऊल उचलायचं आहे. निश्चितच आपण नुसतं पाहतो की अरे ह्याच्याकडे कसं काय आलं, त्याच्याकडे हा कसा काय एवढा छान राहू शकतो, हा कसा काय एवढा मैलोनमैल इतका स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टी फिरू शकतो, निरोगी राहू शकतो. नक्कीच राहतं. या आध्यात्मिक स्पिरिच्युअलचा हात धरल्यानंतर निश्चितच सगळ्या दृष्टीने आपण सुदृढ होतो. आणि मी इथे विचारेन, कोणाला काही डाऊट असतील, कोणाला काही क्वेश्चन असतील तर प्लीज तुम्ही बोला. बी फ्रँक बोला. मी इथे निश्चितच सांगेल की तुम्ही बोलाल तर मला माझ्यापर्यंत पोहोचेल की काय तुम्हाला अडचणी आहेत, काय तुम्हाला प्रश्न आहेत. तर निश्चित तुम्ही शेअर करा. काहीतरी युनिव्हर्सल इथपर्यंत आणतो ना, तर निदान पुढचे मार्गही सोपे करतो. ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. कोणाला काही विचारायचं आहे, कोणाचे काही डाऊट्स आहेत, अडचणी असतील त्याही माझ्याशी शेअर करू शकता तुम्ही निश्चितच. इथे प्रतिमा. मॅडम टाइम काय असणार आहे सेशनचा? हॅलो मॅम, काय म्हणालात? हॅलो हा बोला मॅम. मॅडम, टाइमिंग काय असेल आपलं सेशनचं? सेशनचं काय? हॅलो. टाइम 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 9 ते 10:30 रात्री असणार आहे. मी स्क्रीनवर शेअर केला आहे. डिसेंबर 26, 27, 28 9 ते 10:30 आहे रात्रीचा टायमिंग. ओके. ऍक्च्युली मॅडम माझं काय आहे, 26, 27, 28 मला थोडं माझ्या ऑफिसचा काही आहेत, त्याच्यामुळे मला नाही अटेंड करता येणार. तर मग तुमची पुढची बॅच असेल तर सांगाल का? म्हणजे मला जानेवारी महिन्यात मी करू शकेन. नक्कीच मी सांगेन, पण आपण इथे लेवल 1 शिकल्यानंतर त्याची काही प्रॅक्टिस असते. मी जसं मेन्शन केलं 40 मिनिटाची ओके. प्रॅक्टिस असते. त्या प्रॅक्टिसला सुद्धा वेळ देऊन मग बॅच लेंदी होते, म्हणजे पुढे जाते. तर तुम्ही आत्ताच तिथे वेळ काढाल. मला असं वाटतं की आज तुम्ही इथे जोडलात तर हा निर्णय सुद्धा तुम्हाला मार्ग काढेल. काही ना काही सोल्युशन नक्कीच मिळेल. तुम्ही फक्त एक निर्णयाची ठाम राहा. नाही नाही, प्रॉब्लेम नाहीये. Actually मला कसं आहे की घरी यायलाच मला जवळजवळ 10 वाजू शकतात. ओके पण मॅम. इयर एंडिंगची कामं आहेत, त्याच्यामुळे मग थोडं माझं म्हणजे ऑफिस ओके असं थोडं लांब निश्चितच. आहे, तर माझं ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त वेळ जातो. ओके निश्चितच तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. मी जानेवारीमध्ये बॅच आहे माझी, तर त्याचेही अपडेट मी तुम्हाला सेंड करेन. तुम्ही ग्रुपमध्ये जोडलेला असाल तर अपडेट तिथेही मिळेल. निश्चितच तुम्ही ओके. जानेवारीच्या बॅच मध्ये नक्कीच वेलकम आहे. आणि टाइम पण मे बी तुमच्यासाठी तो पाहू आपण की तुमच्याशी पर्सनली आपण डिस्कस करूया. तर माझे बॅचेस असतील 3, तर त्यातला टाइम कोणता तुम्हाला असेल सेट, म्हणजे व्यवस्थित वाटेल पाहूया आपण. तुम्ही पर्सनल बोलू शकता माझ्याशी. थँक्यू. नक्कीच ओके. जानेवारीच्या बॅच मध्ये वेलकम. बाकी उद्यासाठी कोणी कोणी तयार आहे येस. त्यांनी निश्चितच इथे मी स्क्रीन शेअर केलेली आहे, तर पेमेंट करू शकता. आणि कोणाला काही पर्सनल माझ्याशी बोलायचं असेल तरी सुद्धा बोलू शकता. पण आज स्वतःसाठी जगण्याची वेळ आलेली आहे. हा बोला लक्षिका मॅम. नंबर आहे कॉन्टॅक्ट करायला, जो व्हॉट्सअप हा ग्रुपचा आहे तोच हो तुमच्याशी येस मॅम, इथे का? स्क्रीनवर सुद्धा माझा नंबर आहे 8879946306. आणि ग्रुपवर जो आहे तोच आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, तोच कॉलिंगचाही आहे. तर निश्चितच आपण तिथे बोलूया. तुमच्या काही अडचणी असतील तर निश्चितच त्या सोडवल्या जातील. ओके चलो, थँक्यू सगळ्यांना पुन्हा एकदा या वेबिनार मध्ये आल्याबद्दल, ऐकून घेतल्याबद्दल, समजून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि येणाऱ्या नवीन वर्षात असेच इंद्रधनुष्याचे रंग घेऊन तुमचं आयुष्य छान रंगीबेरंगी आणि आनंदी, सुख शांती तुम्हाला निश्चितच मिळेल अशी सदिच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅम, आणि ती 40 दिवस
40 मिनिटाची प्रॅक्टिस आहे ती किती दिवस करायची आहे? 21 days मिनिमम. मग त्यात तुम्ही आमच्या बरोबर असणार आहे की नसणार आहे? फक्त 3 नाही दिवसच असणार? नाही असणार ना, कारण आपला एक ग्रुप होतो. जसे जसे तुम्ही लेवल करता तर त्या लेवलचे वेगवेगळे ग्रुप्स असतात, तर त्या ग्रुपमध्ये तसे तसे ते मेडिटेशन करून घेतलं जातं. आणि इथे मी सांगेन की आपल्याला स्वतःवर काम करायचं. म्हणजे काय की कोणाचं बोट धरून नाही चालायचं मुळात. म्हणजे की नाही प्रॅक्टिस झाली, एका दिवशी मॅडमने नाही घेतलं तर काय. तर इथे मी सांगेन की आपल्याला स्वतःला एक म्हणतो ना की कमिट करायचंय आज की नाही. डिसिप्लिन गरजेचं आहे. हा, येस, एकदम करेक्ट मॅम, थँक्यू. आणि मेडिटेशन रेकॉर्डिंग असेल तुमच्याकडे 40 मिनिटाचं, तर ते तुम्ही रोज करू शकता, असं काहीच नाहीये. पण इथे मी सांगेन की डिपेंड राहायचं नाहीये. मी तर आहेच तुमच्या सोबत. म्हणजे एकदा तुम्ही रेकीशी जोडलात तर मी तुमच्या बरोबर लाईफ टाईम आहे मार्गदर्शनासाठी. कुठलाही काही तुमचा प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी मी निश्चितच तुमच्या सोबत आहे. तर असं नाहीये की क्लास झाल्यावर आपण नंतर काय, असं नाहीये. लाईफ टाईम मी तुमच्या सोबत आहे. तर हेही लक्षात असू द्या. आणि रेकॉर्डिंग आजचंही तुम्हाला ग्रुपवर मिळेल. तर निश्चितच सगळ्यांना धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हा, बोला मॅम. मनी रेकीचा एक्झॅक्ट बरेच जण मनी रेकीचा पण क्लास घेतात, ते पण आपलं कव्हर होणार आहे का यात? येस येस काय येस, आहे? नक्कीच होणार आहे. मनी अट्रॅक्शन, आपण हिलिंग करतो, ह्या सगळ्या गोष्टी मी म्हटलं की आर्थिक, शारीरिक, मानसिक या सगळ्या गोष्टींवर रेकी काम करते. रेकी ऊर्जा उपयोगात येते. तर खूप छान पुढे तुमचा प्रश्न होता खरं मॅम. आणि निश्चितच लेवल 1 नंतर पुढे पुढे गेल्याने ग्रँड मास्टर पर्यंत निश्चित जावं, तेव्हा त्याचं म्हणजे. आणि वन ते ग्रँड मास्टर पर्यंतची फीज काय आहे? ओके, बर, मी तुम्हाला इथे शेअर करेन की फर्स्ट लेवलची आपली 1100 रुपये आहे, सेकंड लेवलची आपली 7,000 आहे, आणि थर्ड लेवलची इथे 10,000 आहे. पण इथे तुम्हाला डिस्काउंट देण्यात येईल. तुम्ही माझ्याशी निश्चितच जोडून राहा, एक पाऊल उचला आणि निश्चितच ह्या सगळ्या गोष्टींचा बदल अनुभव घ्या. चालेल, ओके मॅम. कॉल करेल आणि मग तुमच्याशी संपर्क येस मॅम, नक्कीच करू. वेलकम. पर्सनली बोलू शकता. निश्चितच आपण त्याच्यावर विचार करू, मार्गदर्शन मिळेल, मार्ग निघेल. ओके. आणि मी चालेल इथे चालेल. म्हणेन की इथे आपलं टोटल आपली 18,100 होते, तर मी डिस्काउंट निश्चितच इथे सगळ्यांना 16,500 डिस्काउंट देणार आहे. त्याच्यामुळे ग्रँड मास्टर पर्यंतची फी फायनल 16,500 असणार आहे, हेही लक्षात घ्या. ओके, आपण इथेच चलो, थांबतोय. थँक्यू. सगळ्यांना खूप खूप, बाहेर त्याची फी खूप आहे. तुम्ही व्हेरिफिकेशन करा की कुठे बाहेर किती किती आहे फी, आणि मग माझ्याशी बोला. निश्चितच. चला. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं, फीस बरेच जण देतात, पण जे योग्य मार्गदर्शन मिळायला हवं ते येस, बऱ्याच मला, ठिकाणी कमी. येस मॅम, सोशल नक्कीच मी ह्या मताशी सहमत आहे. कारण मीही ह्याच्यातनं गेलेली आहे. मी एक हाऊसवाईफ असून आपण एक इन्कम सोर्स म्हणतो किंवा स्वतःच्या आयुष्यात कसा बदल आणतो, ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्यानंतर खूप साध्या सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, त्यांच्या आयुष्यात नक्की कसे बदल आणता येतील, की ह्याच्यासाठीच माझी धडपड आहे. मी निश्चितच आयुष्यभर तुमच्याशी जोडलेली राहणार आहे. असं कुठेही होणार नाहीये की मी तुमचा कॉल उचलला जाणार नाही, उचलला नाही गेला तरी त्याला रिप्लाय दिला जाणार नाही, असं होणार नाही. आणि निश्चितच मार्गदर्शन आयुष्यभरासाठी असेल. माझ्याशी तुम्ही जोडलेले राहाल आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला निश्चितच मिळेल. आणि तुम्हाला वेबिनार आवडला असेल तर तुम्ही नक्कीच निर्णय घ्या आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा टाकू शकता, तुमचं कमेंट्स टाकू शकता. आजचा वेबिनार तुम्हाला कसा वाटला, आणि निर्णय घ्या. मी तुमच्या सोबत आहे.
आणि येणारं नवीन वर्ष तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितं तर निश्चितच प्रेरित व्हा, स्वप्रेरित व्हा, स्वतःला प्रेरित करा आणि एक पाऊल उचला. त्याच्यामुळे इथेच थांबूयात. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.